प्रतिमा पूजन अभिवादन। DS काटे सर, प्राध्यापक नीरज हातेकर सर, शशिकुमार चौधरी सर, तेजंकर सर, समन्वयक उपप्राचार्य मोहिते सर प्रतिमा पूजन अभिवादन करत आहे। फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमाला हा आमचा समाज प्रबोधन, माहिती आणि ज्ञानवृद्धीचा उपक्रम मागील 33 वर्षापासून अखंडपणे चालू आहे। आमची संस्था ज्या ध्येयाने व उद्दिष्टाने प्रेरित होऊन स्थापन करण्यात आली, त्याच ध्येयाने प्रेरित होऊन समाजाची वैचारिक जडणघडण करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमालेचे 2025 हे 34वे वर्ष आहे। आज व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यात विख्यात अर्थशास्त्रज्ञ माननीय प्राध्यापक नीरज हातेकर सर उपस्थित आहेत। मी संयोजन समितीच्या वतीने सरांचे स्वागत करतो। आजच्या व्याख्यानाचे अध्यक्ष माननीय DS काटे सर, प्रसिद्ध उद्योजक छत्रपती संभाजीनगर आणि प्रमुख उपस्थितीत ॲडव्होकेट शशिकुमार चौधरी, ज्येष्ठ विधिज्ञ छत्रपती संभाजीनगर यांचे मी स्वागत करतो। मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, देवगिरी महाविद्यालयातील विकास समितीचे आदरणीय पंडितराव हर्षांना, इतर सर्व सदस्य चे मी संयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्रोफेसर अशोक तेजंकर सर, व्याख्यानमालेचे समन्वयक उपप्राचार्य गणेश मोहिते सर, सर्व उपप्राचार्य, इतर सर्व उपस्थितांचे मी स्वागत करतो आणि समारंभाकडे वळतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय DS काटे सर यांचे स्वागत उपप्राचार्य प्राध्यापक नंदकुमार गायकवाड सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर। आजचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक नीरज हातेकर सर यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अशोक तेजंकर सर यांनी करावे अशी मी विनंती करतो। नीरज हातेकर सर हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत। धन्यवाद सर। आजचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट शशिकुमार चौधरी सर यांचे स्वागत उपप्राचार्य सुरेश लिपाणे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो। ॲडव्होकेट शशिकुमार चौधरी सर हे ज्येष्ठ विधिज्ञ छत्रपती संभाजीनगर। धन्यवाद सर। मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, देवगिरी महाविद्यालय विकास समितीचे आदरणीय पंडितराव हर्षांना, इतर सर्व मान्यवरांचे मी संयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। प्राध्यापक नीरज हातेकर सर अर्थशास्त्राचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत। त्यांनी मुंबई विद्यापीठातून MA PhD इकॉनॉमिक्समध्ये घेतली आहे। सर मुंबई विद्यापीठात
अर्थशास्त्राचे प्रोफेसर आणि केम्ब्रिज विद्यापीठाच्या वुल्फसन कॉलेजमध्ये व्हिजिटिंग फेलो म्हणून सरांनी काम केले आहे. सरांचे प्रामुख्याने विकासाचे अर्थशास्त्र, आर्थिक विकास, डेटा इंटरफेस, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती, अर्थमिती, संख्याशास्त्र, महिला आणि आदिवासी यांची आर्थिक स्थिती, सार्वजनिक धोरण, प्रादेशिक विषमता या विषयावर सरांचा विशेष अभ्यास आहे. प्राध्यापक नीरज हातेकर सर यांचे संशोधनातील योगदान खूप मोठे आहे. सरांनी आजपर्यंत जवळपास 22 कोटी रुपयाचे रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत. एका प्राध्यापकाच्या आयुष्यात ही खूप मोठी संशोधनात्मक बाब आहे, योगदान आहे. सध्या सरांनी स्वतःच्या गावात वाई, जिल्हा सातारा येथे वाचन, लेखन, संस्कृती रुजविण्यासाठी स्वतःचे ग्रंथालय काढले आहे. आजही सर EPW इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली, इंडियन इकॉनॉमिक जर्नल, इंडियन जर्नल ऑफ लेबर इकॉनॉमिक्स यासारख्या नावाजलेल्या जर्नलमध्ये संशोधनात्मक लेखन करत आहेत. मराठीमधील समाज प्रबोधन पत्रिकामध्ये सरांचे लेखन प्रसिद्ध आहेत, वाचनीय आहेत. कार्यक्रमात थोडा बदल करतो. मी काटे सरांना, माननीय DS काटे सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. आजच्या या फुले शाहू आंबेडकर या व्याख्यानमालेच्या द्वितीय पुष्पासाठी प्रसिद्ध ज्येष्ठ अर्थतज्ञ नीरज हातेकर सर, प्रमुख उपस्थितीमध्ये शशिकांत चौधरी, तेजनकर सर, मोहिते सर आणि या संस्थेचे विश्वस्त पंडितांना, त्रिंबक भाऊ पाथरीकर, ज्येष्ठ अर्थतज्ञ देसार्डा सर, BSNLचे आर्खील भारतीय अध्यक्ष, मुद्दाम ते GB काळे, गुलाबराव काळे, की आजचं हे व्याख्यान ऐकण्यासाठी आलेले आहेत. उपस्थित सर्व माझे फुले शाहू आंबेडकरचे विचाराचे साधक आणि प्रचारक बंधू आणि भगिनींनो, फुले शाहू आंबेडकर हा विषय माझ्या आयुष्यातला एकदम संलग्नतेचा आणि मूलभूत विषय. जेव्हा मी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअर 1985 मध्ये पास झालो, तर पहिली अपॉइंटमेंट माझी कोल्हापूरला आसुर्ले पोर्ले एक कारखाना होता, तिथं झाली. तब्बल 600 रुपये पगार होता. आयरानात तिथं सोडून दिलं आणि ज्या कंपनीकडे मी होतो त्या कंपनीचा पहिलाच रविवारचा बाजार नेम पगार करायचा राहिला आणि पगार मिळाला नाही. त्यावेळेस दगडी काम चालू होतं आणि ते दगडी काम चालू असताना तिथं जो दगडी काम करणारा वडारी समाजाचा कारागीर माझ्याकडं आला. तो म्हणला, साहेब तुम्हाला इथले रूल्स रेग्युलेशन काही माहिती नसेल, पण इथं आठवड्याला पगार द्यावा लागतो. तर त्यांनीच त्यावेळेस सांगितलेली गोष्ट आहे की शाहू महाराजाची एक वेळेस मिरवणूक निघाली होती. नेम तो पगाराचा दिवस होता आणि त्या गँगचं किंवा त्या नोकरांचं पगार झालेलं नव्हतं. तर त्या मिरवणुकीमधून उलट दिशेने तो माणूस पळत आला कारागीर आणि महाराजाच्या जवळ जाणार, तोच बाकीच्याने धरायला लागले. तर महाराज म्हणले त्याला येऊ द्या, माझ्याकडे येऊ द्या, तुझं कारण काय? तर त्यांनी सांगितलं, महाराज आज आमचे पगार झाले नाही, मिरवणुकीला आम्ही काय करणार? तर मिरवणुकीपेक्षा आमचे पगार महत्त्वाचे आहेत असं त्यांनी सांगितलं. महाराजांनी आदेश दिला की याचे पहिले पगार द्या. पगार झाल्यानंतर तो बेधुंदपणे मिरवणूक नाचावला आणि तेच तत्त्व पाळून मी आज तागायत मजुराचे असतील, कामगाराचे असतील, तर ते कोणाचंही पेमेंट वेळेवर करणं हे तत्त्व घेऊन आयुष्यात सक्सेस झालो. आणि ही जी शिकवण आहे तर ती ही शाहू महाराजाची शिक्षण आहे. आपल्याला बऱ्याचदा लिखाणामध्ये वेगवेगळं लिहिलं आहे, शाहू महाराजाबद्दल लिहिलं आहे, महात्मा फुलेबद्दल लिहिलं आहे, पण खरी जाणकार, खरी माहिती आपल्यापर्यंत कमी येते.
शाहू महाराजांचं सगळ्यात दूरदृष्टी होती. त्या काळामध्ये संस्थानिक असताना सगळ्यात जास्त कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारलं आणि पुढं आपल्या संस्थानिकाची आर्थिक प्रगती कशी साधली जाईल त्या दृष्टिकोनातून त्यांनी सगळे उद्योग व्यवसाय तिथं कोल्हापूरमध्ये उद्योगनगरी म्हणून स्थापन केली. आणि शिक्षणाविषयी तर त्यांचे गौरव, त्यांनी केलेले काम एकदमच वेगळं आहे. त्यांचं एक क्रांतिसूक्ती डॉक्टर भोसलेने लिहिलेलं महाराष्ट्र राज्याचं एक पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षणाविषयी पहिलं भाषण जे आहे शाहू महाराजाचं, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, अज्ञान बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवईवीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे, असं त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आज जर परिस्थिती जर बघितली तर शिक्षणाचा काय बाजार हे आपल्याला सगळ्यालाच माहीत होते. महात्मा फुले च्या अगोदर जेवढे भारतामध्ये आक्रमण झाले, जेवढी भारत देशाची अवकाळा झाली आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सत्यशोधक समाज स्थापन करून सत्याकडे नेणारा वर्ग तयार करण्याचं, स्त्रियाविषयी असेल, अज्ञानाविषयी असेल, तर याच्यामध्ये सगळ्यात मोठी भर घालायचं आणि समाजाला एक संघ कसं ठेवता येईल, जागृत कसं करता येईल, हे सगळ्यात मोठं काम महात्मा ज्योतिबा फुलेने केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की ते उत्कृष्ट शेतकरी होते. त्याचबरोबर त्यांचं मृत्यूपत्र जर बघितलं तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणूनचा स्पष्ट उल्लेख होता. ते स्वतः त्यांनी येरोडा कारागृह असेल, कात्रजचा घाट असेल, तिथं स्वतःचे लेबर पाठवले, स्वतः लेबर सप्लायचं काम केलं. आणि पुण्याशेजारचे धरणं बांधताना सुद्धा त्यांनी तिथं काम केलं. आणि मोल्डिंग कास्टिंगचे मशिनरी बनवायचा ते एकदम स्किल असा ते उद्योग करत होते. पण पुढं एका ब्राह्मण समाजाच्या मिरवणुकीमध्ये त्यांचा अपमान झाला, त्याच्यामुळं समाजाची साक्षरतेची जाणीव त्यांना झाली. आणि शेतकऱ्याबद्दल गुलामगिरी हा ग्रंथ एकदम शास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी ब्रिटिश सरकारसमोर ठेवला. आणि आज 150-200 वर्ष झाले, स्वामीनाथन आयोग येऊ द्या, सगळे आयोग येऊ द्या, पण जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे, तर ते जे पुस्तक लिहिलेलं आहे, शेतकऱ्यांचा आसूड, तीच परिस्थिती आहे. गुलामगिरीची सुद्धा तीच परिस्थिती आहे, फक्त त्याच्या अवस्था बदलल्यात, व्यवस्था बदलल्यात. तर ही शोकांतिका आज आहे. आणि त्यांनी 1848 साली देशामध्ये सगळ्यात मोठी त्या काळातली एक शिक्षण जागृती जी असेल तर महात्मा फुलेंनी त्यांच्या सावित्रीबाई फुले या पत्नीस करायला लावली. 1848 पहिली स्त्रियांसाठी, महिलांसाठी शाळा काढली. आणि तसा विचार जर केला तर ती बहुजनासाठी काढली. पण ज्यावेळेस 6 विद्यार्थिनी होत्या, त्यातल्या 4 विद्यार्थी ब्राह्मण होत्या, एक मराठा होती आणि एक दुसऱ्या समाजाची होती, तरीसुद्धा ते खचले नाही. आणि अशा ह्या महान व्यक्तीला, महान माणसाला इथं कुठं खुशारी बाहेरचे येतात आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च पद भूषवतात आणि तेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलतात, तर ही किती मोठी शोकांती आहे. त्यांना फुल्यांची पगडी माहीतच नाही, कारण काळी टोपी डोक्यावर आहे. ही महाराष्ट्राची आज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराची ही शोकांतिका आहे. आणि खरंच खंत आहे की एवढे वर्षे झाले तर ते गुलाम, ते शेतकरी आत्तापर्यंत सुधारले का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विषय, फुलेंना ते गुरु मानत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीला अर्थतज्ज्ञ होते. त्यांच्या 3 पदव्या ह्या अर्थामधल्या होत्या. पहिली 1912 साली मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये पदवी घेतली आणि भारताच्या बाहेर 3 पदव्या घेतल्या. द प्रॉब्लेम ऑफ रुपीज, इट्स ओरिजिन आणि इट्स सोल्युशन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले जे प्रबंध आहे, पुस्तक आहे, त्या पुस्तकाची चर्चा होऊन ब्रिटिश काउन्सिल जवळजवळ 4 दिवस बंद पडायला लावलं. एवढी चर्चा, एवढी खलबत तिथल्या संसदेमध्ये झाली. ह्या गोष्टी जी आहेत आपल्यापर्यंत आलेल्या नाहीत. आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळेस केलेली नदीजोड प्रकल्प, जलव्यवस्था असो, इव्हन आपण जर बघितलं तर वीज प्रवाहाची त्यावेळेस त्यांनी केलेली ग्रीड सिस्टीम आत्तापर्यंत हयात आहे. जल नियोजन, अर्थनियोजन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्कृष्ट पद्धतीनं केलं. जर केलं आपण तर त्यांचं कार्य अत्यंत महान आहे. ठराविक समाज प्रबोधन करण्यासाठी एका जातीचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते असं मला म्हणायचं आहे. आणि ह्या तिन्ही महापुरुषाचा विचार जर केला तर यांचं ज्ञान असणारा, यांचा अभ्यास, तत्वाचा अभ्यास जर केला तर तो मनुष्य आयुष्यभर कधीही मागे हटणार नाही. आणि आपण म्हणतो आजचा बेरोजगारी हा प्रश्न जर केलाय तर ऐच्छिक बेरोजगारी आठवते. आपल्याला काम कुठलं पाहिजे? हत्तेकर सर, मला प्रश्न पडतो की आज बरेच सेक्टर जे आहे सेवा सेक्टरमधले, की तिथे म्हणतात की आम्हाला लेबर मिळत नाही आणि लेबर म्हणतात काम मिळत नाही. शेतीवर गेलं तर लेबर नाही, बाकीचे सेवा क्षेत्रात गेले, कापड दुकान असेल, हॉटेल असो, तिथेही माणसं मिळत नाही म्हणतात. कमीत कमी 500-400 रुपयाच्या खाली रोज कुठेच नाही आहे. तर ही बेकारीची नक्की व्याख्या काय? आणि आपण हे कुठल्या पद्धतीचं शिक्षण इथं घेऊ लागले? पहिली तर मानसिकता ही जी आहे की आपण शिकतो त्याच्यापेक्षाही चांगलं मोठं आरामाची नोकरी आपल्याला पाहिजे, अशीच धारणा आहे. आणि त्याची जी शोकांतिका आहे तर ती आमच्या मराठवाड्यामध्ये जास्त आहे. मी तर बऱ्याचदा सांगतो की हे होतंय तरी काय, आणि मराठवाड्याचं एवढी बदनामी का, किंवा असं का एवढे म्हणतात, की तसा विचार जर केला तर मराठवाडा एवढी पार्श्वभूमी कुठं चांगली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज वेरूळ मराठवाडा, संत ज्ञानेश्वर मराठवाडा, एकनाथ मराठवाड्यातले, शिर्डीचे साईबाबा मराठवाड्यातले, प्रतिष्ठान नगरी ज्यांनी जगामध्ये एक व्यापारपेठ म्हणून पैठणची जी त्या काळामध्ये रोमच्या व्यापारापर्यंत त्यांचे जे संबंध होते किंवा व्यापार होता, असं हे पैठण, प्रतिष्ठान नगर, शालिवान मराठी शहर त्यांनी चालू केलेलं. त्यावेळेस हे सगळं मराठवाड्यात. मग अचानकच मराठवाड्यामध्ये ही परिस्थिती का येते आणि आपण कशामुळं मराठवाड्याला एवढी ही दैनाजी झालेली आहे, तर ती कशामुळं आहे हाही प्रश्न आम्हाला पडतो. तर यामध्ये मला असं म्हणायचं आहे की सतेज भाऊ सारखे जे नेते आहेत त्यांना मराठवाड्यातली सगळी माहिती आहे इथंभूत. तर तेजनकर सर यांना मी विनंती करतो की आपण त्याच्यावर थोडा विचार करावा. आणि सतीश भाऊ सारखा जो संपर्क आहे मराठवाड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक संस्थेमध्ये त्यांचा जो अभ्यास आहे तो कोणाचा नाही आहे. तर त्यांच्यावर एखादा रिसर्च पेपर करून, त्यांच्या विचारावर एखादा चांगलं लिखाण करून एक मराठवाड्याला फायदेशीर असा काही तुम्हाला जर चांगला प्रबंध बनवता आला आणि तो जर सत्तेमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये जर देण्यात आला तर चांगलं होईल असं मला वाटतंय. जाऊनी तीर्था तुवा का केले, चर्मे पक्षाळीले वरी वरी. स्नान करून पुण्य गडे, पाण्यात बेडूक काय गवडे. तर हे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तर आज हा जो संगम आहे, हा जो कुंभमेळा आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा,
तर या विचारामध्ये माझ्या बुद्धीला निश्चितच एक स्नान मिळाल्यासारखं होईल आणि याच्यासारखं पवित्र काम माझ्या आयुष्यामध्ये कुठलं नाही. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा पाईक मी आहे आणि जो जे वांचील ते ते लावो, त्या म्हणीप्रमाणे, त्या अभंगाप्रमाणे मला इथं येण्याचं भाग्य तेजनकर सर, देवगिरीचे सगळे पदाधिकारी, विश्वस्त, सतीश भाऊ चव्हाण, प्रदीप चव्हाण यांनी दिलं. त्याबद्दल मी लाख लाख धन्यवाद वाटतो आणि माझ्या स्वतःला माझ्या एवढाच मी भाग्यवान कोणी नाही असं मी समजतो आणि 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काटे सर. मौलिक असे अध्यक्षीय मार्गदर्शन केले. आज फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये प्राध्यापक नीरज हातेकर सर उपस्थित आहेत. महाराष्ट्राचा बेरोजगारनामा आपल्यासमोर ते ठेवणार आहेत. आदरणीय नीरज हातेकर सर आम्हा अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच मार्गदर्शन करतात. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत. आज अंबाजोगाई येथील मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे उद्घाटन करून ते आपल्यामध्ये उपस्थित झालेत. सर, आज काम करण्यास पात्र व इच्छुक लाखो व्यक्तींना काम, नोकरी मिळत नाही. मानवी श्रम हे नाशवंत असते. यातून श्रमशक्तीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. बेरोजगारी ही एक सामाजिक समस्या आहे हे आपण सर्वांनी अगोदर मुळात समजून घेणे गरजेचे आहे. तसेच बेरोजगारी ही अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम करताना दिसून येते. सर, महाराष्ट्र आता थांबणार नाही असे शासन जेव्हा मोठ्याने सांगते तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक सुजाण नागरिकाला नेमका कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा असा प्रश्न पडतो. याचे उत्तर कुणी सांगताना दिसत नाही. म्हणून मी प्राध्यापक नीरज हातेकर सर यांना विनंती करतो की महाराष्ट्र नेमका कुठे आहे, महाराष्ट्राचा बेरोजगारनामा या विषयावर आपले सविस्तर विवेचन करावे. आदरणीय नीरज सर. मंचावर उपस्थित मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले विद्वज्जन आणि मागे मला दिसत असलेले विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजचा आपला विषय महाराष्ट्राचा बेरोजगारनामा आहे. आपण सुरुवात करू महाराष्ट्राच्या सद्यस्थितीविषयी आणि मग तिकडनं आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार करू. आपल्याला मान्य अध्यक्षांनी विचारलं की बेरोजगारी म्हणजे नक्की काय, आपण बेरोजगार कुणाला म्हणतो, आपण काम कशाला म्हणतो, तिथपासून सुरुवात करू आणि मग आपल्याला हळूहळू एकात एक गुंता उलगडत जाईल आणि मग या सगळ्याची जे उकल आहे ती आपल्या धोरणात्मक चौकटीमध्ये कशी बसलेली आहे हे आपल्याला हळूहळू लक्षात येईल. आपण महाराष्ट्राविषयी काही, महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे, महाराष्ट्र हा स्वतःविषयी काही मिथकं घेऊन जगतो. महाराष्ट्राला स्वतःला गोंजारत राहायला आवडतं. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, हे एक मिथक घेऊन आपण अनेक वर्ष जगतो आहे. महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हे मान्य आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये इतक्या थोर विभूती होऊन गेल्या, हे महाराष्ट्राचं नशीब आहे. पण फुल्यांचं फुले होण्यात किंवा आंबेडकरांचं आंबेडकर होण्यामध्ये महाराष्ट्राचं समाज म्हणून नक्की काय योगदान आहे याचासुद्धा एक विचार आपल्याला होणं आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ मनमोहन सिंग हे पंजाब विद्यापीठातनं केम्ब्रिज विद्यापीठामध्ये गेले. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांना जॉन रॉबिन्सन शिक्षिका भेटल्या, निकोलस कॅल्डर शिक्षक भेटले. त्यांनी मनमोहन सिंगांच्या काही धारणा घडवल्या आणि एक विशिष्ट तऱ्हेने विचार करणारा अर्थशास्त्रज्ञ त्या केम्ब्रिज विद्यापीठाच्या चौकटीमध्ये त्या रचनेमधनं निर्माण झाला. म्हणजे मनमोहन सिंग हा अर्थतज्ञ निर्माण करण्यामध्ये त्या रचनेचा एक मोठा भाग होता. तसा महात्मा फुले निर्माण करण्यामध्ये
छत्रपती शाहू महाराज निर्माण करण्यामध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब होण्यामध्ये, आंबेडकर इतके थोर व्यक्ती होण्यामध्ये आपला समाज म्हणून आपल्या रचनेचं काय योगदान आहे किंवा आहे की नाही याचा आपण एकदा सविस्तर विचार करावा. म्हणजे आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो तो नक्की कुठल्या अर्थाने म्हणतो आपलं आपल्याला स्पष्ट होईल. दुसरं एक मिथक आपण महाराष्ट्राविषयी अनेक वर्ष जपतोय ते म्हणजे महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे असं एक अनेक वर्ष. आणि आपल्याला माननीय मुख्यमंत्री दरवेळेला सांगत असतात की आता आपण दावोसमध्ये जाऊन इतके करार केले आणि महाराष्ट्र हा MOUजमध्ये सर्वात पुढे आहे आणि परकीय गुंतवणुकीमध्ये सर्वात पुढे आहे वगैरे. आपण काही उपलब्ध असलेल्या शासकीय आकडेवारीचा विचार करू. भारत सरकार हे साधारण दर 5 वर्षांनी भारत सरकारने नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन जी संस्था असते भारत सरकारची, ही भारत सरकारची संस्था कन्झ्युमर एक्सपेंडिचर सर्वे करते. म्हणजे काय करते तर त्यांनी दर 5 वर्षांनी करणं अपेक्षित आहे. दर 5 वर्षांनी विविध कुटुंबांमध्ये अन्नधान्यावर किती खर्च होतो, शिक्षणावर किती खर्च होतो, आरोग्यावर किती खर्च होतो, घरभाड्यावर किती खर्च होतो, पेट्रोल डिझेलवर किती खर्च होतो, असा एक अंदाज काढणारं एक सर्वेक्षण केलं जातं. आणि भारतामध्ये दारिद्र्याचे अंदाज त्या सर्वेक्षणानुसार बांधले जातात. म्हणजे त्या सर्वेक्षणानंतर ठरतं की समजा इतकी दारिद्र्य रेषा समजा ठरली असेल 300 रुपये प्रतिदिवशी समजा, तर मग 300 रुपये प्रतिदिवशीपेक्षा कमी खर्च करणारे किती आहेत याच्यावरनं एक दारिद्र्याचं प्रमाण काढायची प्रथा होती. हा शेवटचा सर्वे 2011-12मध्ये झाला. नंतर कित्येक वर्ष सर्वेच झाला नाही. तो 2017-18मध्ये झाला, पण शासन म्हणालं की तो सर्वे बरोबर नाही वगैरे. त्यांनी काय आम्हाला उत्तरं दाखवली नाहीत त्याची आणि तो सर्वे कॅन्सल करून टाकण्यात आला. 22-23मध्ये शेवटी एक कन्झ्युमर एक्सपेंडिचर सर्वे पहिल्यांदा आला, नंतर 23-24मध्ये पुन्हा झाला. भारत सरकारने लगेच सांगायला सुरुवात केली की 22-23मध्ये आता फक्त 5% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत किंवा एक्स्ट्रीम दारिद्र्य संपलेलं आहे. आणि का संपलेलं आहे तर आम्ही लोकांना फुकट रेशन देतो वगैरे करून आम्ही आता दारिद्र्य संपवलेलं आहे. हे काय फार लोकांना पटण्यासारखं नव्हतं. म्हणजे माझ्यासारख्या लोकांना तर पटण्यासारखं नव्हतंच, पण सरकारच्या जवळ असलेल्या अर्थतज्ञांना हे काय फार पटेना. म्हणजे उदाहरणार्थ सरकारच्या जवळ असणारे एक अर्थतज्ञ आहेत जे साधारण फार टीकात्मक लिहित नाहीत सरकारविषयी. सुरजित भल्ला त्यांचं नाव आहे आणि साधारण त्यांचं असं म्हणणं आहे की जे चाललं आहे ते उत्तम आहे. त्यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली या जर्नलमध्ये एक लेख लिहिला. ते म्हणाले की भारतात दारिद्र्य आहे तरी किती. त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की हे बघा, 11-12 साली जेव्हा सर्वे झाला तेव्हा भारत हा साधारण गरीब देशांच्या यादीमध्ये येत होता. म्हणजे वर्ल्ड बँकेची जी एक क्लासिफिकेशन आहे की ज्या देशांचं उत्पन्न दरडोई उत्पन्न वर्षाला $1500 कमी आहे त्यांना ते गरीब देश म्हणतात. $1500 ते $4000 याला लोअर मिडल इन्कम कंट्री म्हणतात. $4000 ते $12000 ते सध्या $14000 हे मिडल इन्कम कंट्री म्हणतात. आणि $14000च्या वर ज्यांचं दरडोई उत्पन्न आहे त्यांना रिच कंट्रीज म्हणतात. हे एक जागतिक बँकेचं क्लासिफिकेशन आहे. सुरजित भल्ला असं म्हणाले की 2011-12 साली आपण गरीब होतो आणि वर्ल्ड बँकेची एक गरीब राष्ट्रांसाठी दारिद्र्य रेषा आहे. ती दारिद्र्य रेषा तेव्हा 2011-12 साली ठीक होती, पण आपलं आता दरडोई उत्पन्न जर $2200 असेल, म्हणजे 1500 ते 4000 हे जे लोअर मिडल इन्कम कंट्रीची व्याख्या आहे, तर आपण लोअर मिडल इन्कम कंट्री आहोत. तर लोअर मिडल इन्कम कंट्रीसाठी कनिष्ठ मध्यम वर्गांसाठी दारिद्र्याचा निकष तो पूर्वीचा जो होता एकदम गरीब कुटुंबांसाठी तो असता कामा नये. आपण जरा वेगळा निकष वापरला पाहिजे. आणि ते म्हणाले की तसा निकष उपलब्ध आहे. या सगळ्या लोअर मिडल इन्कम देशांसाठी सुद्धा वर्ल्ड बँकेने एक दारिद्र्य रेषा तयार केलेली आहे. जगभर तीच वापरली जाते, ती आपण वापरून बघू. ती आहे $3.6 पर कॅपिटा पर्चेसिंग पॉवर पॅरिटी जी आहे ती आहे. सुरजित भल्लांनी $3.5 ही वापरून बघितली आणि भारतामध्ये दारिद्र्याचा अंदाज काढला. ती आकडेवारी माझी नाही आहे, ती EPWमध्ये पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. सुरजित भल्लांनी त्यात असं मांडलं की ही जर आकडेवारी वापरली आणि ही जर दारिद्र्य रेषा वापरली
तर ग्रामीण भारतात दारिद्र्याचं प्रमाण 25% आहे. 25% लोक दारिद्र्य रेषेखाली ग्रामीण भारतात आहेत. महाराष्ट्रात हे प्रमाण 26.5% आहे. म्हणजे महाराष्ट्रामधलं ग्रामीण दारिद्र्य जे आहे हे सरासरी भारतापेक्षा महाराष्ट्रात ग्रामीण दारिद्र्य जास्त आहे. बिहारमध्ये हेच प्रमाण 23.5% आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं ग्रामीण दारिद्र्य, महाराष्ट्रात ग्रामीण दारिद्र्याखाली जितके लोक आहेत, जितके टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्याच्यापेक्षा कमी टक्के लोक बिहारसारख्या राज्यात. आपण बिहारला गरीब राज्य म्हणतो, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. महाराष्ट्रापेक्षा जास्त ग्रामीण दारिद्र्य फक्त उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिसा, छत्तीसगड आणि झारखंड या 5 राज्यात आहे. बाकीच्या सगळ्या राज्यांमधलं ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण हे महाराष्ट्रापेक्षा कमी आहे, असं सुरजित बल्लांचं म्हणणं आहे. आम्ही याच्या पुढे थोडा विचार केला आणि म्हटलं ठीक आहे, हे दारिद्र्य तर ठीक आहे, आता विषमतेचं बघू. आणि त्याचा खर्च असतो उपभोग खर्चाचा, जी आकडेवारी असते हाऊसहोल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वेची, ही भारत सरकारची आहे. तिथे म्हटलं आपण विषमता शोधून काढू. विषमता आम्ही कशी मोजतो? तर एक जिनी इंडेक्स म्हणून असतो. त्या जिनी इंडेक्सने विषमता मोजतात. तो जिनी इंडेक्स म्हणजे एखाद्या समाजात समजा जिनी इंडेक्सची किंमत 0 असेल तर अजिबात विषमता नाही. जिनी इंडेक्सची किंमत 1 असेल तर कंप्लीट परफेक्ट विषमता, म्हणजे एकाच व्यक्तीकडे किंवा एकाच कुटुंबाकडे सगळी साधनं. आणि म्हणून जिनी इंडेक्सची किंमत 0 to 1 असते. जितकी 1 कडे असते ती जितकी जास्त, तेवढी तिथली विषमता जास्त. आम्ही आपली ही आकडेवारी भारत सरकारची आकडेवारी घेतली, कम्प्युटरमध्ये घातली. कम्प्युटरमध्ये एक प्रोग्राम आहे जिनी इंडेक्स काढायचा. म्हणजे आम्ही हातचं काही घातलेलं नाही, दुधाला फॅट बीट लावतो डिग्री घालून तसं साधं केलेलं आहे. केवळ एक प्रोसिजर लावलेली आहे. ते लावल्यावर असं लक्षात आलं की महाराष्ट्रामधल्या ज्या ग्रामीण भागात जी विषमता आहे ती इतर कुठल्याही राज्यातल्या ग्रामीण भागापेक्षा जास्त आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त ग्रामीण दारिद्र्य आहे आणि महाराष्ट्रामधली ग्रामीण विषमता ही भारतातल्या इतर कुठल्याही राज्यातल्या ग्रामीण भागापेक्षा जास्त आहे. उत्तर प्रदेशपेक्षा जास्त आहे, बिहारपेक्षा जास्त आहे, राजस्थानपेक्षा जास्त आहे. म्हणजे इतर दक्षिणेतली राज्य तर सोडून द्या, ती आपल्या दारिद्र्यात आणि विषमतेबाबत आपल्या खूप पुढे गेलेली आहेत. पण महाराष्ट्राची ही परिस्थिती, सरासरीपेक्षा जास्त दारिद्र्य आणि सरासरीपेक्षा जास्त विषमता असलेली राज्य काढली तर महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओडिसा ही 4च राज्य येतात. म्हणजे पूर्वी आपण जी बिमारू राज्य म्हणायचो त्या बिमारू राज्यांपासून महाराष्ट्राचा एक वेगळाच क्लब तयार झालेला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिसा, छत्तीसगड ही जी राज्य आहेत, या राज्यांच्या यादीत आज महाराष्ट्र, ग्रामीण महाराष्ट्र बसतो. शहरी महाराष्ट्राची परिस्थिती इतकी वाईट नाही आहे, कारण आपल्याकडे मुंबई, पुणे, ठाणे वगैरे आहे. पण त्यांचा इतर ग्रामीण भागाशी जी नाळ जोडलेली आहे ती नाळ जोडलेली नाही आहे. ते स्वतंत्र बेट आहेत. त्यामुळे शहरी भागाचा विचार करताना आपली थोडी फसवणूक होते. पण ग्रामीण भागाच्या बाबत मात्र बघायचं झालं तर आज ग्रामीण महाराष्ट्राची परिस्थिती अजिबात चांगली नाही आहे. आणि हा सगळा आपल्या सगळ्यांच्या चिंतेचा विषय असायला पाहिजे. जितकी दारिद्र्य जास्त, जितकी विषमता जास्त, तितकी बेकारी जास्त. हा साधा हिशेब. बेकारीचं परत मी स्वरूप वेगळं सांगणार आहे. म्हणजे बेकारी सरकार कसं मोजतं आणि त्याचा खरा अर्थ कसा लावायचा, हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्या आकडेवारीकडे आपण वळणार आहोत. दुसरी एक आकडेवारी सांगतो. महाराष्ट्र शासन, भारत सरकारच दर 4 वर्षाने, 3-4 वर्षाने मिशन अंत्योदय म्हणून एक मोठ्या प्रमाणाची आकडेवारी देते. ती काय आकडेवारी असते तर आपल्याला माहिती आहे की ग्रामपंचायतीच्या पातळीवर 27-28 वेगळे विभाग कार्यरत असतात. म्हणजे महिला बालकल्याण असेल, नंतर काय PWD असेल, शाळा असेल, वीज असेल, तर या सगळ्या विभागाची गाव पातळीवरची आकडेवारी मिळते. आपल्याला भारताच्या साधारण 6.5 लाख गावांमध्ये सांडपाण्याची सोय आहे का नाही आहे, सार्वजनिक वाहतूक या गावात आहे का नाही, नसली तर किती दूर आहे, प्राथमिक शाळा या गावात आहे का, नसली तर प्राथमिक शाळा गावापासून किती दूर आहे, रेशनिंग दुकान गावाजवळ आहे का, नसलं तर रेशनिंग दुकान किती दूर आहे, गावात नळ पाण्याची सोय आहे का, नसेल तर किती लांब बाहेर जायला लागतं पाणी आणण्यासाठी. ही सगळी आकडेवारी आपल्याला या सर्वेनुसार मिळते. गावातले रस्ते कच्चे आहेत का पक्के आहेत, गावामध्ये मोबाईल आहे का, गावामध्ये इंटरनेटची सोय आहे का, नसेल तर किती दूर आहे,
या सगळ्याची माहिती आपल्याला गाव पातळीवर प्रत्येक गावासाठी भारताची मिळते. ही सगळी आकडेवारी घेऊन आम्ही एक निर्देशांक तयार केला. तो कशाचा केला तर की पायाभूत गैरसुविधा गैरसोय किती आहे हे कसं मोजायचं यासाठी एक आम्ही साधा निर्देशांक तयार केला. त्या निर्देशांकानुसार मग कुठलाही तालुका, कुठलाही जिल्हा, कुठलाही राज्य, या राज्याचा तो निर्देशांक किती आहे आणि इतर म्हणजे भारतभर निर्णय राज्यांची काय स्थिती आहे, त्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्णय जिल्ह्यांची काय स्थिती आहे, एखादा जिल्हा घेतला तर त्यात प्रत्येकात तालुक्याची काय स्थिती आहे, त्या तालुका घेतला तर त्यातल्या गावांची काय स्थिती आहे, हे सगळं चित्र तयार होईल असा आम्ही एक कम्प्युटर प्रोग्राम तयार केला. या प्रोग्रामनुसार जर बघितलं, या आकडेवारीनुसार बघितलं आणि हा इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीमध्ये गेल्या वर्षी झालेला लेख, हा जेव्हा बघितला तेव्हा मला लक्षात आलं की ग्रामीण महाराष्ट्रात पायाभूत सुविधांच्या बाबतीत भारतात पहिला नंबर केरळ आहे. केरळमध्ये प्रचंड प्रमाणात सुविधा आहेत ग्राम पातळीवर. त्याच्यानंतर हरियाणासारखी राज्य आहेत, तामिळनाडूसारखी राज्य आहेत, कर्नाटकसारखी राज्य आहेत. महाराष्ट्राचा नंबर 27वा आहे आणि महाराष्ट्र आणि बिहार हे जवळजवळ सारखे आहेत. यूपी थोडा खाली आहे. म्हणजे महाराष्ट्राची परिस्थिती ग्रामीण भागामध्ये ही उत्तर प्रदेश, बिहार याच्यापेक्षा ग्रामीण पायाभूत सुविधांबाबत अजिबात चांगली नाही आहे. हा मुद्दा अनेक वेळा आम्ही पटवायचा प्रयत्न केला, म्हणजे शासकीय पातळीवर घेऊन गेलो आणि तो अधिकाऱ्यांना तो मुद्दाच आवडत नाही, कारण ते अडचणीचं होतं ना. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी हा छोटा रिपोर्ट लिहिला तेव्हा माझ्या काही IAS अधिकारी परिचयांना पाठवला. ते लगेच उत्तरला की नाही तू लिहिलंयस ते ठीक आहे, पण हे कुठल्या तरी जर्नलमध्ये छापून आलं समजा तर मग आम्ही ते मान्य करू की हे पिअर रिव्ह्यूड वगैरे आहे आणि इतरांनी मान्य केलं आहे. ठीक आहे, नाहीतरी काय आमचा उद्योगच आहे ना तो. प्रोफेसर म्हटल्यानंतर लेख लिहायचे, जर्नलमध्ये पाठवायचे. मी तो इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल रिव्ह्यूमध्ये, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीमध्ये पाठवला. तो त्यांनी स्वीकारला आणि छापून येणार होता. मग माझ्या ओळखीचे एक शासकीय अधिकारी आहेत, त्यांच्याशी मी जेव्हा बोलत होतो त्यांनी आकडेवर दाखवत होते. म्हणले अरे हे महत्त्वाचं सांगतोस तू, तर हे आपल्या शासकीय अधिकाऱ्यांना सचिवांच्या पातळीवर वगैरे गेलं पाहिजे. मग त्यांनी एक मीटिंग लावली, रुरल डेव्हलपमेंटचे सेक्रेटरी आणि प्लॅनिंग सेक्रेटरी. आणि मग मी गेलो मंत्रालयात माझा लॅपटॉप घेऊन आणि मग मी ती आकडेवारी दाखवली. सगळं पहिले चार्ट्स वगैरे, अशी मेथड आहे वगैरे, हा डेटा. ते आनंदी खुश झाले, अरे वा छान छान करत. महाराष्ट्र, UP, बिहारच्या तुलनेत दिसलं. थांबत हे कुठे छापून आलं आहे का? म्हटलं नाही आलं नाही, पण येणार आहे. थांबवाल का तुम्ही जरा, छापून येऊ देऊ नका. म्हटलं का हो? ते म्हणले नाही मग लोक आम्हाला प्रश्न विचारतील ना की हे असं कसं वगैरे. म्हटलं मी जेव्हा तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं तेव्हा तुम्ही म्हणाल की छापून आल्याशिवाय मान्य करणार नाही. आता छापून आल्यावर तुम्ही म्हणताय की आम्हाला आता छापून आणू नका म्हणून. मग अर्थात थोड्या दिवसाने त्यांनी मला सांगितलं की नाही तो आम्हीच डेटा चुकीचा भरतो वगैरे. तसं अजिबात नाही आहे. तो डेटा जो आहे मिशन अंत्योदयचा तो अरुणाचल प्रदेशमध्ये जाऊन मी तपासला, गावागावात जाऊन तपासला, उत्तर प्रदेशमध्ये तपासला, केरळमध्ये जाऊन तपासला, कर्नाटकात तपासला, महाराष्ट्रात तपासला. गावात ग्रामपंचायतीच्या लोकांची, बचत गटाच्या बायकांची मीटिंग घेऊन एक एक डेटा चेक केला. त्या डेटामध्ये काय फार मोठ्या प्रमाणात गफलत झालेली नसते. तो डेटा बचत गटाच्या महिला गोळा करतात, ती एक प्रणाली आहे. त्या बचत गटाच्या महिला काय त्यात खोटं करत नाहीत, तो डेटा व्यवस्थित देतात. महाराष्ट्र शासनाला ते मान्य नाही आहे, म्हणून महाराष्ट्र शासन म्हणते की आम्ही दिलेला डेटा खोटा. तर आपल्यापुढे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र आज सुस्थितीत, आर्थिक सुस्थितीत असलेलं राज्य नाही आहे. विशेषतः ग्रामीण महाराष्ट्र हा तर अजिबातच नाही आहे. आणि मी सकाळी जिथे होतो अंबाजोगाईमध्ये, केजमध्ये, बीडमध्ये, इथे तर अजिबातच नाही आहे ही परिस्थिती चांगली. आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्या परिस्थितीकडे बघताना एक थोडासा वेगळा विचार केला पाहिजे की या परिस्थितीत आपल्याला बाहेर कसं पडता येईल. नुकतंच आपलं बजेट आलं आणि बजेटमध्ये यावेळा वेगळाच आनंद आहे की मध्यमवर्गीयांना सूट मिळाली वगैरे वगैरे. मला तर ते काय मध्यमवर्ग ही व्याख्या त्यातली पटत नाही. कारण 1,00,000 रुपये, आपल्या देशातलं दरडोई उत्पन्न 2.5 लाख रुपये वर्षाचं. जो माणूस 12 लाख कमवतो तो दरडोई उत्पन्नाच्या 6 पट जास्त कमवतो. म्हणजे सरासरी भारतीयांपेक्षा 6 पट उत्पन्न असलेला माणूस मध्यमवर्गीय कसा आहे हे मला मान्य आहे. हे मध्यमवर्गीय नाहीच आहेत, हे उच्चवर्गीयच आहेत. आपण जर 50,000 रुपयापेक्षा जास्त कमवत असाल या राज्यामध्ये, या देशामध्ये, तर आपण वरच्या 10% असता.
त्यामुळे हे मध्यमवर्गीय नाही आहेत. पण सध्या सगळी चर्चा मध्यम वर्गाची होती. पण ह्याच्या पलीकडे एक मोठा प्रश्न आहे जो आज मध्यम वर्गाला लक्षात येत नाही आहे, जो आपल्याला लक्षात येत नाही आहे. आज आपल्याला या बजेटमध्ये काय सांगितलं आहे की यावर्षी आपला ग्रोथ रेट 6.4% असणार आहे. 6.4% आपला ग्रोथ रेट असणार आहे असं साधारण वित्तमंत्र्यांनी म्हटलं आहे. आणि या क्वार्टरमध्ये जो 5.4% आला तर थोडे दिवसच राहणार आहे आणि परत 6.6%. आता 6.5% या ग्रोथ रेटचा अर्थ काय होतो हे आपण समजावून घेऊया, मग पुढे जाऊया. 6.5% ग्रोथ रेट हा 2007 पासून आजपर्यंत तुम्ही सरासरी ग्रोथ रेट काढलात तर तो एक्झॅक्टली 6.5%. म्हणजे आजचा जो ग्रोथ रेट आहे तो 2007-08 पासून आपल्याकडे म्हणजे झाली आता जवळजवळ 17-18 वर्षे 20 वर्षे होत आली, आपला तोच कॉन्स्टंट ग्रोथ रेट आहे. तो ग्रोथ रेट वाढत नाही आहे आणि हे फार काळजी करण्यासारखं आहे. याचं कारण असं आहे की नुकताच मॅकेन्झीचा एक रिपोर्ट आला आणि हा महत्त्वाचा रिपोर्ट आहे. त्यांनी प्रश्न असा विचारला की विल इंडिया ग्रो रिच बिफोर इट गेट्स ओल्ड. आपण म्हातारे होण्याच्या आधी श्रीमंत होऊ का? आणि हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण जेव्हा थकतो, आपलं जेव्हा काम करण्याची क्षमता संपते, तेव्हा आपली आर्थिक परिस्थिती चांगली असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला काम करता येत नाही, आपल्याकडे आपलं संचित काहीतरी पुंजी असायला लागते. जर देश म्हणून आपल्याकडे अशी पुंजी नसेल, आपली जर आर्थिक स्थिती चांगली नसेल आणि आपण देश म्हणून जर म्हातारे झालो तर आपली परिस्थिती फार वाईट आहे. बरं, आपण कधीपर्यंत म्हातारे होऊ? तर साधारण पुढच्या 20 ते 30 वर्षामध्ये आपला हा डेमोग्राफिक डिव्हिडंड संपणार आहे. म्हणजे हे जे सगळे तरुण पिढी आपली आहे, आपला आता बर्थ रेट कमी झालेला आहे, आपण रिप्लेसमेंट रेटला 2.1% आलेलो आहोत. म्हणजे प्रत्येक एका जोडप्याला 2.1च मुलं होतात. आणि बालमृत्यू वगैरे लक्षात घेता पुढच्या काही वर्षामध्ये आपल्या लोकसंख्येत आता नवीन भर पडणार नाही आहे. तर एक्झिस्टिंग जे लोक आहेत त्यांची वयं वाढणार आहेत. म्हणजे साधारण 20 ते 25 वर्षाने आपल्या देशामध्ये बहुसंख्य लोक वृद्धात्वाकडे झुकलेले असणार आहेत. आज जपानसारख्या देशाची जी परिस्थिती आहे ही आपल्या देशाची लवकरच होणार. मग आपण त्या स्टेटला पोचल्यावर आपल्याकडे जो मोठा प्रश्न येणार आहे की यांना पेन्शन नाही, सोशल सिक्युरिटी नाही, या म्हातार बाबांची औषधं कुठनं आणायची, यांचे कामाच्या यांचा खर्च जगण्याचा यांचे आयुष्यमान तर वाढत जातील, या सगळ्यांना सोयीसुविधा कुठनं द्यायच्या, यांच्यासाठी कर तर काय फार भरू शकणार नाहीत कारण उत्पन्न नसणार आहेत. तर मग ह्यांचं करायचं काय हा मोठा प्रश्न येणार आहे. आणि ते जर आपल्याला टाळायचं असेल तर मग आपल्याला दरडोई उत्पन्न आपलं वाढवलं पाहिजे. आणि ते किती जायला पाहिजे? तर आपल्याला 2047ला आपल्याला सांगितलं आपण विकसित भारत होणार आहोत. पण ते विकसित भारतचा जर आपण अर्थ काढून घेऊ, विकसित म्हणजे साध्या भाषेत बोलूया. आम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, श्रीमंत देशांच्या लाईनीत जाऊन बसायचं असेल, तर श्रीमंत देशांच्या लाईनीत जाऊन बसण्यासाठी आजचं दरडोई उत्पन्न $14,000 पाहिजे. आपलं आज $2,500 आहे. पुढची 20 वर्ष लक्षात घेता हे जे $14,000 आहे हे गेल्या वर्षीच $13,700 का $800 होतं. म्हणजे हे सरकती पट्टी आहे. आणि ही सरकती पट्टी साधारण वर्षाला 1.5-2% वर सरकते. म्हणजे साधारण 20-25 वर्षाने आणि रुपया डॉलरचा घसरता विनिमय दर लक्षात घेता साधारण 2050 साली आपल्याला $25,000 पर कॅपिटावर जाणं आवश्यक आहे. म्हणजे आजच्या 10पट, आजचं आपलं 2,500 जे दरडोई उत्पन्न आहे त्याच्यात 10पट आपल्याला उत्पन्न करणं आवश्यक आहे. याचा अर्थ आपल्याला किमान दरवर्षी 10 ते 12% या रेटने वाढायला लागणार आहे. 10 ते 12% या रेटने आपल्याला ग्रोथ असायला लागणार आहे. आणि हा ग्रोथ आत्तापर्यंत जगाच्या आपल्या इतिहासात तर कधीच झालेला नाही. 2007-08-9 साली एकदा आपण 10%च्या वर गेलो होतो. पण ते एकदा 10%च्या वर गेलो, नंतर त्या 3 वर्ष आपण 8-9% रेटने एवढा वाढलो की आपल्या बँकिंग सिस्टमला वगैरे ते हँडलच करता आलं नाही. आणि मग मोठ्या प्रमाणात NPA तयार झाले, लोकांची इन्व्हेस्टमेंट बंद पडल्या, मोठे प्रश्न झाले. ते सोडवायला 5 वर्ष लागली पुढे. त्यामुळे पुढची 25 वर्ष सरासरी 10 ते 12% ग्रोथ रेटने आपण वाढू शकणार. कसे वाढू शकणार हा पहिला प्रश्न आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे धोरणात्मक चौकट काय असावी
हा जो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, या महत्त्वाच्या प्रश्नाकडे कुठेही मला कुठल्याही धोरणात्मक चौकटीमध्ये उत्तर दिसत नाही, याला कोणीही भिडताना दिसत नाही. आत्ताचा मध्यम वर्ग आम्हाला 1,00,000 रुपयावर काहीतरी मिळाले म्हणून आनंदी आहे, चर्चा त्याच्यावरच आहे. पण 20-25 वर्षांनी पुढे काय करायचं? आत्ता जी टीवायला कॉलेजमध्ये मुलं आहे ती तुमची शेवटची पिढी आहे डेमोग्राफिक डिव्हिडंडची. ही म्हाताऱ्या भारताची पहिली पिढी ही असणार आहे. तुमच्या डोळ्यासमोर, आपल्या डोळ्यासमोर आपला देश म्हातारा होणार आहे. तर 10 ते 12% कसं गाठायचं ह्याच्यावर गंभीरपणे विचार झाला पाहिजे. बरं, ते गाठणं पूर्वी चीननी केलं ते शक्य आहे का आता आपल्याला? तर आपल्याला ते शक्य नाही, आणि ते का शक्य नाही ह्याच्याकडे सुद्धा आपण वळणार आहोत. पण पहिल्यांदा 10-12% आपल्याला जायचं असेल तर काय करायला हवं, कुठल्या दिशेने जायला हवं, आणि मग त्याचा प्रश्न आपण रोजगाराशी जोडून घेऊ. तिथे रोजगाराची काय गुंतागुंत होते आहे आणि हे बघून घेऊया. 10-12% आपल्याला ग्रोथ रेट पाहिजे असेल तर शेतीमध्ये किमान 6 ते 7% ग्रोथ रेट आपल्याला यायला पाहिजे किमान. आणि तो कसा गाठायचा याचं उत्तर कुणाकडेही, म्हणजे किमान भारत सरकारच्या आर्थिक धोरणांच्याकडे तर मला दिसतच नाही. मिनिमम सपोर्ट प्राईस हे याच्यावर उत्तर असू शकत नाही. किमान हमीभाव हे उत्तर असू शकत नाही. किमान हमीभाव असायला हवेत. किमान हमीभावाची याच्या रचना अत्यंत सक्षम करायला हवी, हे मला मान्य आहे. पण फक्त किमान हमीभावातनं शेतीचा प्रश्न नक्कीच सुटणार नाही आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ सोयाबीनला हमीभाव आहे, पण 4-4 दिवसच लागत आहे 4,800ने सोयाबीन विकायला. ती यंत्रणाच नाही आहे जागेवर. दुसऱ्या किमान हमीभावाने असं होतं की किमान हमीभावाने बऱ्याच अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की त्याने मार्केट डिस्टॉर्शन्स तयार होतात. म्हणजे समजा 150% आपण समजा हमीभाव दिला, म्हणजे त्या शेतीतल्या 1,00,000 रुपये गुंतवणुकीवर त्याला वर्षाला 1,50,000 रुपये परतावा मिळायला लागला, तर मग भारतातली इतर जी सगळी क्षेत्र आहेत जिथे 10%, 12%, 15% रिटर्न आहे, ती सगळी क्षेत्र इकडे येतील ना शेतीकडे. त्यामुळे ही मोठ्या प्रमाणाची डिस्टॉर्शन्स कशी टाळायची हा सुद्धा आपल्याला MSP बाबत प्रश्न आहे. आणि एनिवे आपण ते धोरण नीट राबवत नाही आहे. म्हणजे आपण जेव्हा MSPची आयडिया काय आहे की जेव्हा एखाद्या शेतमालाचा मोठा पुरवठा होत असेल आणि त्याला बाजारभाव मिळत नसेल तेव्हा सरकारने तो खरेदी करावा, आणि मग त्याची टंचाई असेल, बाजारभाव जेव्हा वाढत असेल तेव्हा सरकारने तो साठा बाजारात विकावा. पण आपल्याकडे असं सुटसुटीतप्रमाणे कधीच होत नाही. म्हणजे एकीकडे आपल्याकडे जर चांगलं पीक आलं तर आपण हमीभावाने खरेदी पण करतो आणि त्याच्या निर्यातीवर पण बंदी घालून टाकतो. अशा अनेक एकात एक गुंतलेल्या चुका आपण करत असतो. आणि त्यामुळे हमीभावाचं धोरण आपल्याला फार पुढे सगळ्याच घेऊ दे. आपल्याला शेतीचा अधिक मूलभूत विचार करायला लागेल. म्हणजे उदाहरणार्थ शेतीमध्ये क्रॉपिंग पॅटर्न कसा बदलायचा, जी पिकं आपण तयार करतोय त्या पिकांना आपल्याला त्याची उत्पादकता कशी वाढवता येईल, त्याच्यामधनं आपल्याला मिळणारा बाजार मूल्य कसं वाढवता येईल, त्याच्यासाठी आपल्याला प्राइसिंग पॉलिसी काय पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला पायाभूत सुविधा काय पाहिजेत, त्याच्यामध्ये कशी गुंतवणूक असायला पाहिजे, याच्यामध्ये शेतीमध्ये संशोधन कसं झालं पाहिजे वगैरे, ह्याची एक आपल्याला खरोखर काळजीपूर्वक आखलेली धोरणात्मक चौकट लागणार आहे. आणि ती धोरणात्मक चौकट पुन्हा आपल्याला मला कुठे दिसत नाही. त्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे. म्हणजे आपण धरणं तर बांधतोय, पण धरणातल्या पाण्याचा समन्यायी वापर होईल का नाही याच्याकडे आपल्याकडे काहीच उत्तर नाही. उदाहरणार्थ पाणी वापर संस्थांसारखी जी व्यवस्था आहे, जी आपल्या कायद्यात आहे, जी नीट राबवली, नीट उभी केली तर आपल्याला या पाणी वापर संस्थांमधनं मोठ्या प्रमाणात खरं तर पाण्याचं नीट व्यवस्थापन करता येईल, नियोजन करता येईल. पण तसं करण्याची कोणतीच यंत्रणा नाही आहे. म्हणजे मागे मला आठवतं आहे 2015, 13, 14च्या आसपास विदर्भ इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या EDनी मला बोलवलं आणि म्हणाले की हे पाणी हे महाराष्ट्र मॅनेजमेंट इरिगेशन सिस्टम ॲक्ट, फार्मर्स ॲक्ट आहे आणि याच्याप्रमाणे हे जे पाणी म्हणजे आमचं धरणं तर आम्ही बांधतो, कालवे बांधतो, उपकालवे बांधतो, सब कॅनल बांधतो, सगळं करत शेतीपर्यंत तिथे पोचतं, पण गाव पातळीवर पाणी पोचतं ते व्यवस्थापन करण्याची आमच्याकडे काहीच रचना नाही आहे. आणि कायदा म्हणतो की ते लोकसहभागाने झालं पाहिजे, त्यासाठी पाणी वापर संस्था उभ्या करणं आवश्यक आहे. तर ते करण्यासाठी आम्हाला मदत करा. आम्ही म्हणलं आम्ही पहिल्यांदा प्राथमिक पातळीवर सर्व्हे तर करतो काय परिस्थिती आहे. म्हणून मी आणि माझे काही मित्र विदर्भात आपल्या स्वतःच्याच खर्चाने गावोगाव उन्हाळ्यात फिरत शेतकऱ्यांशी बोलत गेलो. एका गावामध्ये विचारलं, एक बाई बसल्या होत्या, म्हणलं काय तुमच्याकडे पाणी वापर संस्था आहे का? त्या बाईने काय नाव ऐकलं होतं? म्हणजे नाही बाबा आमच्याकडे असं काय मी ऐकलं नाही.
म्हणलं नाही, जरा माहिती काढा, मी तुम्हाला उद्या फोन करतो, पाणी वापर संस्था तुमच्याकडे आहे का मला सांगा. दुसऱ्या दिवशी बाईंना फोन केला. म्हणलं काय त्या पाणी वापर संस्था आहे का तुमच्याकडे? हो आहे ना जी म्हणली. मी शोधून काढलं, आहे पाणी वापर संस्था. म्हणलं अध्यक्ष कोण आहे? मी जाऊ ना जी म्हणले. त्या बाईंना महाराष्ट्र सरकार असं करत होतं बाकी हे काम उडकून टाकायचं म्हणून ते टेंडर काढतात आणि टेंडर काढल्यानंतर ही कामं कॉन्ट्रॅक्टरना दिली जातात आणि मग ती कॉन्ट्रॅक्टर कागदावर लोकांना समोर बसवतात आणि कागदावर पाणी वापर संस्था उभ्या करून झाल्या म्हणून ते सगळं पुढचं कंप्लायन्स होऊन जातं. पण ॲक्च्युली जेव्हा पाणी वापर संस्था आम्ही स्थापन करायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला लक्षात आलं की ते कालव्यांचं प्लॅनिंग, गावच्या पातळीवरचं प्लॅनिंग, त्यात लोकसहभाग नाही, ते गावच्या पातळीवर लोकांच्या दृष्टीने गैरसोयीस्कर आहे, पूर्ण झालेलं नाही, अपूर्ण कामं आहेत, लोक ते स्वीकारायला तयार नाहीत. तिथे मोठ्या प्रमाणात संघर्ष लक्षात आले आणि त्यामुळे पाण्याचा जो प्रश्न आहे हा अधिक व्यापकपणे आपल्याला या प्रश्नाकडे बघायला लागेल, लोकसहभागातनं बघायला लागेल आणि त्याच्यासाठी पुन्हा शासनाचा, मग आम्ही बरेच वर्ष हे मागे लावून धरलं. मग शेवटी पाणी वापर संस्थेने असं म्हणजे आपल्या शासनाने असं ठरवलं की या सगळ्या पाणी वापर संस्था वगैरे लोकसहभाग सोडून द्या, हे खाजगीकरण ह्याचं करून टाकायचं. जागतिक बँकेने त्यांना काही सल्ले दिले आणि आम्ही कशाला त्या भानगडीत पडू वगैरे, ती भांडणं आम्हाला सोडवायला लागतात लोकांची आणि त्यामुळे ते व्यवस्थापन हा एक साधा भाग झाला. तर आपल्याला शेतीकडे बघण्यासाठी, शेतीच्या प्रश्नाकडे बघण्यासाठी या एका मोठ्या व्यापक चौकटीतनं बघायला पाहिजे. त्याची धोरण निर्मिती शासनाने, राज्य सरकार, केंद्र सरकार, अनेक आणि लोकांच्या संघटना, लोकांच्या संस्था यांच्याबरोबर बसून याचा नीट विचार करून हे स्ट्रक्चर बांधले पाहिजेत. ते होताना मला दिसत नाही आहे आणि म्हणून आपला शेतीचा प्रश्न असाच आधांतरी राहतो आहे. दुसरा प्रश्न जो आपला आहे तो उद्योगांचा. आता आपण असं म्हणतो की महाराष्ट्र हे उद्योगप्रिय देश आहे, राज्य आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आता परकीय गुंतवणूक येते आहे वगैरे. हे थोडं आपण नीट समजून घेऊया. काय झालं आहे, आपल्या देशाला गेल्या चीनी मॉडेलचं जाम अट्रॅक्शन आहे. म्हणजे आम्हाला चीनची भीती वाटते, पण चीननी जी आर्थिक प्रक्रिया वापरली साधारण 25-30 वर्षापूर्वी की मोठ्या प्रमाणात लेबर इंटेन्सिव्ह मॅन्युफॅक्चरिंग करायचं, कमी पैशात करायचं, कमी खर्चात करायचं आणि हे जगभर विकायचं आणि जगभर मार्केट काबीज करायचे. याच्यातनं चीनच्या यशाचं गमक आहे असं भारत सरकारला वाटतं. चीनचा इतिहास, आर्थिक इतिहास त्यांनी नीट वाचलेला नाही आहे, पण हे त्यांना असं वाटतं आणि त्यांना असं वाटत असल्यामुळे आपल्या देशात आपल्याला असंच करता येईल असं भारत सरकारला वाटतं की आपण सुद्धा, आपल्याकडे स्वस्त लेबर आहे त्यामुळे आपण मोठ्या देशातल्या इतर उद्योगधंद्यांना आपल्या भारतात बोलवूया आणि मग आपल्या भारतामध्ये मोठे उद्योगधंदे तयार होतील आणि आपण लेबर इंटेन्सिव्ह एक्सपोर्ट्स करूया, ज्याला ते मेक इन इंडिया वगैरे म्हणतात. आता अडचण अशी झालेली आहे मित्रांनो की जागतिक भांडवलशाहीचं स्वरूपच बदललेलं आहे. म्हणजे जगातली जी मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू चेन आहे ही आता एकाच देशात नाही. कुठलीही वस्तू एकाच देशात पूर्णपणे बनत नाही. मॅन्युफॅक्चरिंगच्या या व्हॅल्यू चेनचे 3 स्टेज असतात. पहिला जो भाग असतो हा आयडिएशनचा, कल्पनांच्या बाबत, संशोधनांच्या बाबत, नवीन प्रॉडक्ट्सची कल्पना करण्याबाबत, त्याच्यात जे R&D लागतं तो भाग असतो. शेवटचा भाग असतो हा मार्केटिंग आणि फायनान्सचा भाग असतो, ते विकणे, त्याची वित्तीय व्यवस्था करणे. आणि मधला जो भाग असतो तो असेंब्लिंगचा भाग असतो. तर असेंब्लिंगचा भाग असतो, सगळ्यात जास्त मूल्यवर्धन कुठे होतं? पहिल्या स्टेजला होतं आणि शेवटच्या स्टेजला होतं. सगळ्यात कमी मूल्यवर्धन कुठे होतं? जिथे फक्त असेंब्लिंग होतं तिथे होतं. आणि याला म्हणून स्माईल कर्व म्हणतात व्हॅल्यू ॲडिशनचा. म्हणजे इथे जास्त मूल्यवर्धन, इथे जास्त मूल्यवर्धन, तळाचे अजिबात खूप कमी मूल्यवर्धन. उदाहरण द्यायचं तर ॲपलसारखी कंपनी घ्या. ॲपल काहीही तयार करत नाही. ॲपल एक स्क्रू पण बनवत नाही. ॲपलचं नाव तर सगळ्यांनी ऐकलंय ना आपण. फॉक्सकॉन ही कंपनी ॲपलसाठी चिप्स बनवते. ॲपलचं मार्केट कॅपिटलायझेशन हे फॉक्सकॉनचे 30 पट आहे. कारण ॲपल आयडिएशन करतं, ॲपल रिसर्च करतं आणि ॲपल मार्केटिंग करतं. फॉक्सकॉन हे असेंब्लिंग करतं. आपण भारतात काय करतोय? सध्या आयफोन बनवतोय म्हणजे काय करतोय? असेंब्लिंग करतोय. आणि असेंब्लिंग पण काय करतोय? त्याला लागणारे कंपोनंट आपण तयार करत नाही, आपण ते चीनमधनं आणतोय.
आपण हे कंपोनंट चीनमधनं आणतो, इथे जोडतो आणि इथे जोडल्यानंतर तो आयफोन म्हणतो आम्ही भारतात बनवला आणि तो बाहेर विकतो. पण ते यशस्वी होत नाही, कारण भारतातला आयफोनपेक्षा आजही दुबईला आयफोन स्वस्त आहे, कारण आपल्या इथली उत्पादकता कमी आहे. आपण चीन काय यशस्वी झालं आणि आपण काय यशस्वी झालो नाही, याला 2-3 महत्त्वाची कारणं आहेत जी कोणी लक्षात घेत नाही आहे. एकतर चीन आपल्यापेक्षा खूप जास्त यशस्वी झालं कारण चीनने लोकांमध्ये गुंतवणूक केली. चीनमध्ये शिक्षणाचं प्रमाण, चीनच्या सर्वसाधारण कामगाराचं शिक्षणाचा दर्जा, उत्पादकता, क्वालिटी ही आपल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे, कारण आपण शालेय शिक्षणामध्ये, बेसिक सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये, R&Dमध्ये गुंतवणूक केलेली नाही. मला आठवतं आहे 92-93 साली जेव्हा चीनमधले अर्थतज्ञ आमच्या विद्यापीठात यायचे तेव्हा त्यांना बिचाऱ्यांना इंग्लिश पण नीट यायचं नाही आणि आम्ही मागणं खिल्ली उडवायचो त्यांची की यांना काहीच येत नाही वगैरे. आज जगातल्या 100 विद्यापीठांमध्ये टॉपच्या 7 विद्यापीठं चीनमधली आहेत. भारतातलं एकही विद्यापीठ पहिल्या 100मध्ये नाही. भारतातलं एक विद्यापीठ ज्याच्याविषयी मला प्रचंड आदर आहे आणि त्या विद्यापीठात गेल्यावर आपल्याला कळतं हे एवढं मोठं विद्यापीठ काय आहे, हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पहिल्या 200मध्ये आहे. त्यामुळे खूप मोठी दरी आहे आपल्यामध्ये आणि चीनमध्ये, सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये, रिसर्चमध्ये, लेबर प्रोडक्टिव्हिटीमध्ये. दुसरा भाग आहे इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणूक ही चीनमधली, व्हिएटनाममधली ही आपल्यापेक्षा खूप पुढे गेलेली आहे. तिसरा महत्त्वाचा भाग जो चीनमध्ये आहे आणि जो आपण लक्षात घेतलेला नाही आहे, आपल्याला असं वाटतं की चीनची राज्यसत्ता भयंकर केंद्रित आहे आणि भारतातलं राज्यकारण विकेंद्रित आहे. चीनची अर्थसत्ता जी आहे ही याच्या नेमकी उलटी आहे. चीनची अर्थसत्ता ही भयंकर विकेंद्रित आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेच्या सर्वात तळाशी कोण असतं? टाऊन अँड विलेज इंडस्ट्रीज असतात. छोटे छोटे टाऊन विलेज एंटरप्राइजेस असतात, म्युन्सिपाल्टीज असतात, आपल्यासारख्या जशा अर्बन लोकल बॉडीज असतात तशा असतात. आणि या लोकल बॉडीजकडे भयंकर पॉवर्स आहेत आर्थिक. म्हणजे त्या लोकल बॉडीज आपापसात स्पर्धा करू शकतात. माझ्याकडे गुंतवणूक कर म्हणून, मी तुला इथे कन्सेशन देतो, तुला मी जमीन इथे स्वस्तात देतो. ही भयंकर मोठी कॉम्पिटिशन चीनमध्ये लोकल बॉडीजमध्ये, जिल्हा परिषदांवर, नगरपालिकांच्यामध्ये ही मोठी स्पर्धा असते. आणि चीनचं सरकार काय करतं की समजा आता आमच्या लातूर जिल्ह्यामधला एखादा पॉलिटिकल कम्युनिस्ट पार्टीचा नेता आहे आणि त्याने मोठ्या प्रमाणात निलंग्यात आपल्या एका तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणली, त्याला पॉलिटिक्समध्ये वर घेतात आणि म्हणून तो मग त्याला जिल्ह्याची जबाबदारी देतात. मग तो जिल्हा पातळीवर पण मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणायला लागला, तिथले उद्योगधंदे आणायला लागला की त्याला पार्टीत अजून वर घेतात. म्हणजे आपल्या जिल्ह्याची, तालुक्याची आर्थिक सुबत्तता जर आपण तयार केली, तिथे अर्थव्यवस्था सुधारली तर आपलं राजकीय कर्तृत्व वाढतं, आपण पुढे जाऊ शकतो कम्युनिस्ट पार्टीमध्ये. अशा तऱ्हेची रचना चीनमध्ये आहे. आणि त्या मोबिलिटीमध्ये करप्शन होतं सगळं खरं आहे, पण त्याप्रमाणे जी स्पर्धा होते त्यामुळे लोकल पातळीवर भयंकर स्पर्धा होते आणि गुंतवणूक होते, सोयीसुविधा दिल्या जातात. भारतामध्ये याच्या एकदम उलट आहे. भारतामध्ये आपली जी कर प्रणाली, आपण GST आणला आणि GST आणलं तर आमचे बरेच अर्थतज्ञ म्हणतात की मोठी क्रांती आहे आणि याने आता एक बाजार वगैरे सुरू झाला आहे. तसा एक बाजार वगैरे काही सुरू झाला नाही. इथे कॅरामेल पॉपकॉर्न आणि मीठ लावलेला पॉपकॉर्नचा पण एक बाजारपेठ आपल्याकडे नाही. पण ह्याने नुकसान असं झालं आहे की ज्या लोकल बॉडीज होत्या, माझ्या जिल्हा परिषदा होत्या, नगरपालिका होत्या, यांच्याकडची आर्थिक पॉवर पूर्णपणे संपलेली आहे. म्हणजे आज मुंबई महानगरपालिकेला जर निर्णय घ्यायचा असेल, मुंबई महानगरपालिकेत काही समजा कारखान्यांसाठी सोयीसुविधा द्यायच्या असतील किंवा वाई नगरपालिकेला समजा काही सुधारणा करायच्या असतील, माझ्या काही उद्योगस्नेही कामं करायची असतील, त्यांच्याकडे पैसेच नसतात. हे पैसे कुठनं येतात? हे पैसे त्यांना वरनं यायला लागतात. एखाद्या ग्रामपंचायतीकडे पैसे येतात कुठनं? आज त्यांनी जरी GPDP बनवलं तरी DPDCमधनं आल्यावरच पैसे येतात. त्यामुळे आमची जी ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषदेची समकक्ष असायला पाहिजेत, ते आता व्हर्टिकल झालेले आहेत, कारण पैसे वरनं खाली येतात. आणि त्यामुळे सगळं अर्थकारण जे आहे हे अर्थकारण केंद्रित झालेलं आहे. म्हणजे राज्यसत्ता विकेंद्रित आहे, पण अर्थकारण केंद्रित असं ते राज्यसत्ता पण विकेंद्रित राहत नाही, कारण पैशाचा प्रश्न आहे.
शेवटी त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीत कुठलाही जरी आमच्याकडे सरपंच वगैरे स्वतंत्रपणे त्यांना पक्ष नसला तरी कुठल्या तरी पक्षाची त्यांना धारायलाच लागते ना, कुणाच तरी समर्थक व्हायलाच लागतं, त्याशिवाय कामच होत नाहीत गावची, कारण पैसेवरनं खाली येतात, आमच्याकडे स्वतःचे स्रोत नाहीत. तर त्यामुळे आपण आपली कररचनासुद्धा ही काय फार अशी विकेंद्रित करण्यासारखी किंवा खालनं वर विकास होईल अशा तऱ्हेची केलेली नाही आहे. मला वाटतं GST ही म्हणजे ह्या एका दृष्टीने आपण मला वाटतं GST सारख्या कर प्रणालींचा पुन्हा फेरविचार केला पाहिजे आणि आपल्याकडे लोकांच्या हातात आपल्या लोकशाहीचा जो शेवटचा स्तर आहे त्या स्तराकडे अधिकाधिक आर्थिक निर्णय क्षमता कशी येऊ शकेल, रिसोर्सेस त्यांना कसे रेज करता येतील, त्यांना खर्चाचे निर्णय कसे घेता येतील स्वायत्तपणे, याचा आपण पुन्हा फेरविचार आपल्याकडे झाला पाहिजे. पण या सगळ्याची गोळ्यावरी अशी की आपल्याकडे प्रकल्प येत नाहीत बाहेरच्या देशातले, कारण चीन किंवा व्हिएतनाम हे आता अधिक अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन्स जगभरासाठी जगभरातल्या उद्योगांसाठी झालेले आहेत. त्यामुळे मोठे उद्योग आपल्याकडे येणार नाही, म्हणून आपण दावोसला जाऊन भारतीय लोकांबरोबरच करार करतो, कारण परदेशी कोण करत नाही तो आपल्याशी. काहीतरी आणि जे असतात ते इथनंच पैसे घेऊन शेल कंपन्याकडून तिकडनं परत आलेले असतात, कारण वी आर नॉट एन अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन एनीमोर. त्यामुळे तो जो मार्ग चीनला होता रोजगार निर्मितीचा किंवा इतर राज्यांना साधारण, चौथा एक प्रश्न आहे. चौथा प्रश्न त्याबरोबर असा आहे की मोठे प्रकल्प जेव्हा आपण घेतो, 25-30 वर्षापूर्वी चीनला आज स्कोप होता, आज क्लायमेट चेंजचं जग आहे, आज वातावरण बदल होत आहे, आज पर्यावरण हा खूप स्केर्स रिसोर्स झालेला आहे आणि मोठे प्रकल्प आणि पर्यावरण यांचा जर तोल सांभाळत आपण गेलो नाही तर आपल्याला काही वर्षांमध्ये परत वेगळ्याच संकटाचा सामना करायला लागणार आहे. त्यामुळे पुन्हा तो जो मोठ्या प्रमाणात मोठ्या उद्योगीकरणाचा डोंगर सपाट करून मोठे मोठे हायवे बांधणे, प्रचंड मोठी धरणं बांधणे, हा मार्ग काही आपल्याला आता पूर्वीसारखा उपलब्ध राहिलेला नाही. मग करायचं काय आपण? मग हा 10% ग्रोथ आपला येणार कुठनं आणि आपल्याला रोजगार मिळणार कसा, हे प्रश्न आता आपल्या पुढे आलेले आहेत. आणि म्हणून गुंतवणूक होत नाही आपल्या देशामध्ये. मग गेल्या 5-6 वर्ष आपण तुम्ही बघतात की खाजगी गुंतवणूकदार तर सोडून, म्हणजे परकीय गुंतवणूक तर सोडून द्या, देशातलेच लोक गुंतवणूक करत नाही आहेत. म्हणजे गेले 5-6 वर्ष वित्तमंत्री म्हणतात की आम्ही तुम्हाला कॉर्पोरेट टॅक्समध्ये सूट दिलेली आहे. 2019 मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट टॅक्सेस कमी झालेले आहेत. भारत हा कदाचित पहिला देश असेल की जिथे इन्कम टॅक्स कलेक्शन जास्त आहे कॉर्पोरेट टॅक्सेसपेक्षा. खाजगी लोक जास्त कर भरतात, कंपन्यांपेक्षा लोकच आम्ही तुम्ही जास्त कर भरतो. पण कंपन्या गुंतवणूक करत नाही आहेत. कंपन्या गुंतवणूक करत नाही त्याच्याशी अजून एक आता निगडीत कारण जे आहे त्याच्याकडे आपण वळूया. झालंय असं की भारतातल्या रोजगाराचं आजचं स्वरूप बघायचं झालं आणि महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे आणि ह्याच्याकडे पुन्हा आपण बारकाईने बघणार आहोत. महाराष्ट्रामधला साधारण 85% रोजगार हा ओन अकाउंट एंटरप्राइजेसमध्ये आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये साधारण एक 20 ते 25 लाख रोजगार हा मोठ्या उद्योगांमध्ये आहे. पण उरलेला सगळा 80-85% रोजगार जो महाराष्ट्रामधला, ऑलमोस्ट 85%, ज्याला आम्ही ओन अकाउंट एंटरप्राइज म्हणतो. ओन अकाउंट एंटरप्राइज म्हणजे काय? असे उद्योग जिथे एकच मालक असतो, तोच मालक आणि तोच नोकर. ह्या कुठल्याही फॅक्टरी ॲक्ट खाली रजिस्टर्ड नसतात, शॉप ॲक्ट किंवा इतर ठिकाणी रजिस्टर्ड असू शकतात. म्हणजे रस्त्यावर जर मी नारळ विकायला सुरुवात केली तर मी ओन अकाउंट एंटरप्राइजमध्ये येतो. रस्त्यावर जर मी केळी विकायला सुरुवात केली तर मी ओन अकाउंट एंटरप्राइजमध्ये येतो. मी पंक्चरचं दुकान टाकलं, ओन अकाउंट एंटरप्राइजमध्ये मी येतो. जर इस्त्रीचं दुकान टाकलं आणि मी इस्त्री करत असेल आणि बायको तिथं काम करत असेल तर त्याला ओन अकाउंट एंटरप्राइज विथ 1 अनपेड फॅमिली वर्कर असं त्याचं क्लासिफिकेशन येतं. तर आपल्याकडची 85% रोजगार हा महाराष्ट्रामधला अशा ओन अकाउंट एंटरप्राइज, त्याच्यामध्ये शेती पण येते छोटी. आता या ओन अकाउंट एंटरप्राइजची परिस्थिती काय आहे? यांचं वर्षाचं उत्पन्न किती आहे? याच्यात साधारण किती लोक आहेत? तर 1.25 ते 1.5 कोटी लोक याच्यामध्ये आहेत. सर 1.25 ते 1.5 कोटी लोक या व्यवसायामध्ये महाराष्ट्रामधले गुंतलेले आहेत. 1.25 ते 1.5 कोटीमध्ये यांचं वार्षिक उत्पन्न किती आहे? नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन ही दरवर्षी आता अनऑर्गनाइज सेक्टरचा सर्वे देते. त्याचा आता 4-5 दिवसापूर्वी या वर्षीचा आलेला आहे.
सरासरी उत्पन्न साधारण या ऑर्गनायझेशनचं खर्च वजा जाता 1 लाख ते 1.25 लाख रुपये आहे. ग्रामीण भागात 80,000 रुपये आहे, शहरी भागामध्ये 1.25 लाख रुपये. वार्षिक उत्पन्न 1.25 लाख रुपये आहे. म्हणजे ही काय फार पैसे कमवणारे लोक नाही आहेत. यांची उत्पादकता अत्यंत कमी आहे. आणि यांची उत्पादकता अत्यंत का कमी आहे? कारण त्यांच्या धंद्याला जे आवश्यक सपोर्ट सिस्टम पाहिजे, ही सपोर्ट सिस्टम आज अजिबात नाही आहे. म्हणजे गंमत बघायची तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर बघितलं, त्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या ऑन अकाउंट एंटरप्राइज आहेत, त्यातल्या जवळजवळ 50%च्या वर महिलांनी चालवलेले आहेत. छोटे छोटे शिवणकामाचे उद्योग आहेत. उदाहरणार्थ घरात एक शिलाई मशीन आहे, शिलाई मशीनवर मी कपडे शिवते, ओन अकाउंट एंटरप्राइज. यांची परिस्थिती अशी आहे की यांचं जर कर्ज किती आहे विचार केला याचा, यांचं जर दरडोई कर्ज या कंपन्यांनी किती काढलं, लोकांनी किती काढलं आहे, तर या महिलांनी चालवलेल्या उद्योगांचं सरासरी कर्ज 3,000 रुपये. 3,000 रुपये. त्यांना कर्जाची आवश्यकता नाही म्हणून नाही, त्यांना कर्ज मिळतच नाही. का मिळत नाही? कारण त्या महिलेचं घर नवऱ्याच्या नावावर आहे, घरामध्ये ती मशीन आहे, तिच्याकडे शिलाई मशीन, तिच्या नावावर तारण ठेवण्यासारखं काय नाही. बँक गेली तर बँक तिला उभी करत नाही. तिने आपले थोडे पैसे मावशीकडनं वगैरे घेतलेले 2-3 हजार रुपये तेवढंच कर्ज आहे. तिला कर्जाची आवश्यकता, नुसतीच तिला कर्जाची आवश्यकता नाही तर इतर अनेक सपोर्ट सिस्टम्सची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ इंटरनेट कशी वापरायची. जर डेटा बघितला तर या उद्योगातले जवळजवळ 60% उद्योग इंटरनेटच वापरत नाहीत. ते वेबसाईट कुठं इंटरनेटवरच नाहीत. ते म्हणजे इंटरनेटवरनं धंदाच करत नाहीत. UPI पेमेंट्स वगैरे घेतच नाही. त्याचा अर्थ त्यांना UPI पण नाही आहे, ते सगळे कॅशवर चालतात, इंटरनेटवर नाहीत. ते सेपरेट ऑडिट ठेवत नाहीत, ते सेपरेट अकाउंट्स ठेवत नाहीत. घरातला खर्च, स्वतःच्या धंद्याचा खर्च हे सेपरेटली काहीच हे उद्योग ठेवू शकत नाहीत. या सगळ्या सिस्टमना जर एक थोडी सपोर्ट सिस्टम आपण तयार केली, थोडीशी, आणि ही सहज सोपी आहे. म्हणजे या उद्योगांना जर कर्ज मिळत नाही आहेत, बँका त्यांना, सरकारी बँका त्यांना कर्ज देत नाही आहेत. त्यांना कर्ज कोण देते माहिती आहे? या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स. आणि या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स त्यांना म्हणतात, बाई तुला गरज आहे ना पैशाची, घे. आणि कर्जाचा व्याजदर किती आहे? 20%, 25%, 30% आहे. तो परतफेडीची क्षमता तुझी आहे का? अजिबात बघत नाहीत. 3-3 जणांनी 5-5 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे, वर्षाला उत्पन्न 80,000 रुपये. आणि या बायकांची, या छोट्या छोट्या उद्योगांची परतफेडीसाठी इतकी दंडेली केली जाते. त्यांना रात्री बेरात्री फोन करणे, घरासमोर बसणे, घरात शिरणे, भयंकर अपमानित करणे, या सगळ्या दुष्टचक्रामध्ये हे लोक अडकलेले आहेत. यांना आज गरज आहे पैशाची. ती कशी सोडवता येईल? केंद्र सरकारने या बजेटमध्ये एक प्रावधान केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की MSMEsना आम्ही आम्ही सगळ्या कर्जाला आम्ही गॅरंटी राहू. ते जे काही कर्ज घेतील ते कर्ज बुडलं तर आम्हीच भरू. मला वाटतं हा मार्ग अजिबात योग्य नाही आहे. कारण बँकांचं काम काय आहे? बँकांचं काम एखादा धंदा बघणे, त्याची जोखीम तपासून बघणे, तो धंदा खरंच चांगला चालू शकतो का हे बघणे, तो धंदा नीट चालण्यासाठी काय क्षमता वृद्धी त्या बाईची करायला पाहिजे व्यक्ती, हे करणे, आणि मग तो धंदा पैसे परत फेडण्याची क्षमता आली की त्यांना कर्ज देणे, हे बँकांचं काम आहे. बँकांनी रिस्क पैसे एफिशियंटली ॲलोकेट करायचे असतात. इथे काय होतंय? इथे होतंय की बँकांना तर सांगितलंय की तुम्ही सरळ सरळ कर्ज द्या, बुडली तर आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. पण याचा अर्थ बँका सगळ्या योग्य लोकांनाच कर्ज देतील असं नाही ना. सरसकट कुणालाही कर्ज मिळतील त्यातली, आणि मग पुढे ती कर्ज परत आली नाही तर पुढे त्या कर्जांची जबाबदारी कोणाची? म्हणजे काही दिवसांनी केंद्र सरकार परत हात वर करणार, म्हणजे बँकांनाच परत ते भरायला लागणार. बँकांना म्हणजे कोण? तुम्हाला, आम्हालाच. त्यामुळे एक रचना तयार करणं आवश्यक आहे. आम्ही एक रचना मांडली होती, याच्यावर उपाय मांडला होता की महाराष्ट्र सरकारने आज आपल्याकडे अनेक आपल्या नॅशनलाइज बँका आहेत. या नॅशनलाइज बँकांचे गावोगावी नेटवर्क आहेत. आपल्याकडे अनेक गाव पातळीवर तरुणी BCom वगैरे झालेले आहेत. या बेसिक ट्रेनिंग यांचं होऊ शकतं की छोटा जर उद्योग असेल, छोटा शिवण मशीनाचा धंदा असेल, छोटा हॉटेल असेल, तर मग त्या धंदा चालवायचा कसा, त्या धंद्यासाठी अकाउंट्स कसे ठेवायचे, त्या धंद्यातल्या रिस्क कशा तपासून बघायच्या, त्या धंद्याला मार्केटिंगसाठी कशी मदत करता येईल, त्याला काय लिगल बेसिक कंप्लायन्सेस करता येतील, हे सगळं त्या व्यक्तीला कसं शिकवायचं. आणि मग हे करून त्या व्यक्तीला आपण 3% दराने कर्ज देऊ.
3% दराने जर आपण कर्ज दिलं तर आपण साधारण 3,000 कोटीमध्ये आपण, आणि हे 3% समजा आपण म्हटलो की आम्ही बेअर करू सुद्धा बोलले तर 3,000 कोटीमध्ये आपण 1,00,000 कोटी रुपयाचं कर्ज देऊ शकलो असतो. म्हणजे साधारण 60-65 हजार जे उद्योगधंदे आहेत प्रत्येकाला 1,25,00,000 रुपये जर कर्ज मिळालं वर्षाला तर हे छोटे धंदे वेगाने वाढतील. हे 1,25,00,000चे 3,00,000 रुपये 4,00,000 रुपये वर्षाला सहज करू शकतील. यांची उत्पन्न डबल होतील. छोटी कर्ज फार महत्त्वाची असतात, फारच महत्त्वाची. म्हणजे आमच्या वाईजवळ एक बाई होत्या, त्या बाई मासे पकडतात, कातकरी बाई होत्या. त्या मासे पकडून आल्या संध्याकाळी की त्या काय करायच्या, मासे घेऊन बसायचं रस्त्याच्या कडेला आणि मग खपले तर खपले, नाही तर मग काय संध्याकाळी मासे खराब होतात ते सकाळपर्यंत टाकून द्यायचे. किंवा खेकडे जे आणायचे विकायला ते खेकडे ठेवले ते काय संध्याकाळी 3-4 तासानंतर ते खेकडे मरतात, ते मेले की मग टाकून द्यायला लागतात. या बाईंना आम्ही थोडे पैसे गोळा करून 10,000 रुपयाचा एक फ्रीज घेऊन दिला. त्या बाई आता मासे फेकून देत नाहीत, त्या रात्री मासे त्याच्यात ठेवतात. सकाळी त्यांचा मुलगा डायरेक्ट आमच्या तिथल्या रस्त्यावर मासे तळतो, माशाची भजी करतो आणि कालचे उरलेले मासे, आणि त्याचं उत्पन्नाचा दुप्पट किंवा तिप्पट झालेलं आहे जवळजवळ. एकूण खर्च किती आला, 20,000 रुपये. आणि हे सुद्धा त्या बाई म्हणतात आम्ही तुम्हाला आता परत करतो. तरी छोटी छोटी कर्ज, याला आमच्याकडे मार्केट फेल्युअर म्हणतात. म्हणजे एखादा धंदा चांगला होऊ शकतो, पण तो धंदा चांगला होऊ शकत असेल आणि त्याला कर्जाची गरज असेल तर बँक तिथं पोचायला पाहिजे. पण बँकेला आणि त्या माणसाला जोडणारी जी व्यवस्था असते ना, ती व्यवस्था आपण तयार करू शकतो. आणि ही व्यवस्था आपल्या सरकारी बँकांमधून आपल्याला करता येईल. आपल्याकडे जे तरुणी गाव पातळीवर आहेत त्यांना डेव्हलपमेंट एजंट्स म्हणून वापरता येईल. आणि त्यांच्यामार्फत अशी एक यंत्रणा जर आपण उभी केली तर छोटे छोटे उद्योग आहेत. आपल्याला मोठ्या उद्योगांवर फार लक्ष द्यायची गरज नाही, ते आपल्याकडे येणार नाही आहेत. पण लहान उद्योगांना आपण जर सपोर्ट दिला तर आपल्याला खालनं वर ग्रोथ येईल. आणि जर या साधारण 80-85% लोकांची उत्पन्न जर दुप्पट होत असतील, म्हणजे आज माझं वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपये आहे, ते पुढच्या वर्षी जर 1,50,000 रुपये किंवा 2,00,000 रुपये होत असेल तर माझा 10% ग्रोथ येईल. आणि मग ह्यांच्याकडनं माझ्या खालच्या गाव पातळीवर जी वेगवेगळ्या गोष्टींसाठी मागणी तयार होईल. मग तो माणूस असेल तो थोडा तेल जास्त घेईल, मिरची जास्त घेईल, 2 वेळचं थोडं व्यवस्थित जेवेल, लहान सहान वस्तू विकत घेईल. तर मग ह्यातनं हळूहळू ग्रामीण पातळीवर, खालच्या पातळीवर आपल्याला मागणी वाढत जाईल. आपण इकडे लक्ष देतच नाही आहोत. आपण फक्त मोठे प्रकल्प आणि मोठे उद्योगपती आणि मोठ्या उद्योगपत्यांचं नॅशनल चॅम्पियन हे जे आपण आपल्या देशात भूत तयार केलेलं आहे, या भूताचा खरंच आपल्याला पुन्हा विचार केला पाहिजे. म्हणजे आपण आता उदाहरणार्थ 2 नॅशनल चॅम्पियन तयार केलेले आहेत, अडानी आणि अंबानी. आणि अडानी आणि अंबानी हे म्हणजे बेसिकली आपल्याकडे असं सांगतात, पण आपल्याकडे सगळा आर्थिक इतिहास जगाचा असं सोयीस्कररित्या वाचतात. म्हणजे साऊथ कोरियात पण असं केलं म्हणतात. म्हणजे साऊथ कोरियाची वाढ झाली, ते साऊथ कोरियाने पण चॅबॉल्स तयार केले होते. म्हणजे साऊथ कोरियामध्ये काही उद्योगपतींना एकत्र घेऊन त्यांना सगळ्या सोयी सवलती दिल्या होत्या, बरोबर आहे. पण त्या सोयी सवलती कशा दिल्या होत्या, तर जेव्हा साऊथ कोरियामध्ये लष्करी क्रांती झाली तेव्हा साऊथ कोरियाच्या अध्यक्षांनी पहिल्यांदा सगळ्यांना पकडून तुरुंगात घातले, सांगितलं की हे बघा मी तुम्हाला तर सोयी सवलती देणार आहे, तुम्हाला जर ह्यातनं सुटायचं असेल तर ह्यातनं तुम्ही पुढे कामं करून उद्योगधंदे वाढवा तुमचे. म्हणून साऊथ कोरियामध्ये असं करायचे, मोठे उद्योगधंदे घ्यायचे, त्यांना सांगितलं जायचं की आम्ही तुम्हाला सगळ्या सोयी सवलती देऊ, तुम्ही एकच काम करायचं, तुम्ही इंटरनॅशनल लेवलची टेक्नॉलॉजी आपल्याकडे आणायची आणि ही इंटरनॅशनल लेवलची टेक्नॉलॉजी आल्यानंतर इतकं प्रगत व्हायचं की जगभर तुमचे एक्सपोर्ट्स गेले पाहिजेत. आणि जर हे तुम्ही केलं नाहीत तर मग मात्र तुमची खैर नाही. म्हणजे साऊथ कोरिया कल्ड लुझर्स, इट डिड नॉट प्रमोट विनर्स. आपल्याकडे कसं झालं आहे की आपण 2 मोठे उद्योगपती सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे ते करा, तुम्ही तुमच्या सोयीस्कर असणार ते आम्ही तुम्हाला करायला देऊ. आणि ह्याचा परिणाम असा होतो की इतर उद्योगपती ते क्षेत्रात जातच नाहीत. मग कारण समजा आपण एखाद्या क्षेत्रात गुंतवणूक करायची आणि मग हे नवीन नॅशनल चॅम्पियन्सना त्यात रस आल्यावर धोरण बदलणार आणि मग आपण केलेल्या गुंतवणुकीचं पुढे काय आपल्याला कोण विचारणार, ही एक मोठी अनसर्टनिटी तयार झाली. या सगळ्या प्रक्रियेत निघण्यासाठी आपण खालनं वर विचार केला पाहिजे. आता आपण रोजगाराकडे वळू. आता होतंय काय, रोजगार जेव्हा आपण बेरोजगारीचा दर मोजतो ना तेव्हा महाराष्ट्रामध्ये असं म्हणतात की बेरोजगारीचा दर साधारण, म्हणजे ही आकडेवारी येते कुठनं आपल्याकडे, भारत सरकार एक पिरियडिक लेबर फोर्स सर्वे म्हणून एक सर्वेक्षण करतं. शहरी भागामध्ये दर 4 महिन्याने होतं,
भारत आणि ग्रामीण आणि शहरी भागामध्ये वर्षातनं एकदा होतो. तिथे या देशामध्ये निरनिराळ्या क्षेत्रातले लोक किती लोक आहेत, किती लोक काय काम करतात, किती तास काम करतात, कुठल्या स्वरूपाचं काम करतात, या सगळ्याची आकडेवारी गोळा होते. या आकडेवारीकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं, गंमत लक्षात येते की भारतात सर्वात जास्त बेकारी कुठे आहे माहिती आहे का? राज्यांमध्ये बघितलं. आणि उदाहरण घेऊ महिलांचं, पुरुषांची पण हीच परिस्थिती. महिलांची सर्वात जास्त बेकारी कुठे असेल माहिती आहे? केरळ आणि गोवा. महिलांची सर्वात कमी बेकारी कुठे आहे? छत्तीसगड आणि झारखंड. म्हणजे अरे ही तर सगळ्यात गरीब राज्य आहेत, या गरीब राज्यात बेकारी एकदम कमी, आणि ही श्रीमंत राज्य आहेत आणि श्रीमंत राज्यात बेकारी जास्त. असं कसं होतं आहे? मग मी ती व्याख्या नीट तपासून बघितली. ती व्याख्या अशी आहे बेकारीची की समजा तुम्ही काम शोधत असाल आणि गेल्या 8 दिवसामध्ये, अनेक तऱ्हेच्या व्याख्या आहेत म्हणजे, पण त्यातली एक महत्त्वाचा भाग असा आहे की गेल्या 8 दिवसामध्ये, गेल्या आठवड्यामध्ये एकही दिवस, एकही तास जर तुम्हाला काम मिळालं नसेल तर तुम्हाला बेकार म्हणून गणण्यात येईल. म्हणजे बेकार म्हणजे कोण? की जी व्यक्ती काम शोधते आहे पण जिला काम मिळत नाही आहे. आता ती कुठल्या तऱ्हेचं काम शोधते, म्हणजे काम मिळते की तिला मनाजोगं आहे की नाही, हा प्रश्न विचारला जात नाही. म्हणजे केरळमध्ये किंवा गोव्यामध्ये ज्या मुली बेकार आहेत त्या सुशिक्षित मुली आहेत, त्या चांगल्या, त्यांची घरची परिस्थिती चांगली आहे आणि त्यांना चांगल्या तऱ्हेच्या नोकऱ्या हव्या आहेत आणि त्या चांगल्या तऱ्हेच्या नोकऱ्या मिळेपर्यंतच राबायची त्यांची क्षमता आहे. म्हणून गोव्यामध्ये किंवा बिहार किंवा केरळमध्ये आपल्याला बेकारीचं प्रमाण जास्त दिसतं, कारण ती नोकरी आज नाही मिळाली उद्या मिळेल, पण चांगली नोकरी मिळेपर्यंत मी थांबते, ही माझी क्षमता आहे, कारण आमची परिस्थिती चांगली आहे. छत्तीसगडमध्ये किंवा झारखंडमध्ये असं होतं की तिथली जी मुलगी आहे, आदिवासी मुलगी, ती आज जेवली नाही, आज काम नाही केलं तर उद्या जेवण्याचा प्रश्न आहे. मग आज काम नाही मिळालं तर रस्त्यावर कुठेतरी चिंचा बोरं तोडते, रस्त्याच्या कडेला विकत बसते, लगेच ती एम्प्लॉईड म्हणून येते आणि तिथे आपल्याला बेकारीचं प्रमाण कमी दिसतं. त्यामुळे आपण केवळ बेकारीच्या आकडेवारीवर जायचं नाही, तर लोकांना जे काम मिळतंय ते कशा स्वरूपाचं काम आहे, ते काम चांगलं आहे का? आणि चांगलं काम म्हणजे काय? उदाहरणार्थ गिग वर्क मोठ्या प्रमाणात आज उपलब्ध आहे. झोमॅटोवर मी जाऊन किंवा ॲमेझॉनवर जाऊन मी डिलिव्हरी करू शकतो, झोमॅटोवर मी जाऊन डिलिव्हरी करू शकतो, बरोबर आहे. पण समजा मी एक प्रश्न विचारला की समजा मी आता झोमॅटो डिलिव्हरी आहे, बॉय आहे, आजपासून 10-15 वर्ष मी झोमॅटो डिलिव्हरी बॉयज राहिलो, मी लग्न करू शकतो का? मी एक घर घेऊ शकतो का? मला मुलं होतील त्यांना मी चांगलं शिक्षण देऊ शकतो का? मी आजारी पडलो, माझ्या आरोग्याची मी काय सोय करू शकतो का? नाही करू शकत ना. त्यामुळे तिथे मी जरी काम करत असलो, तिथे मला जरी रोजगार मिळत असला तरी तो रोजगार चांगला नाही. आपल्याकडे प्रश्न काय आहे? आपल्याकडे प्रश्न हा बेरोजगारीचा नाहीच आहे. आपल्या शेत लोक एवढे गरीब आहेत की कामाशिवाय राहताच येत नाही, पडेल ते काम करायला येत. आपल्याकडे कामाचा दर्जा काय आहे, मला जे काम मिळतंय ते कशा स्वरूपाचं काम आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जेव्हा कामाचं स्वरूप काय आपण जेव्हा बघतो तेव्हा फार मजेशीर गोष्ट. पहिल्यांदा काम म्हणजे काय ह्याच्याकडे आपण वळूया. आपल्याला आपण सहज म्हणतो की हा बेरोजगार आहे म्हणजे हा काय करत नाही किंवा घरी बसूनच आहे वगैरे वगैरे. तर काम म्हणजे काय हे कसं मोजलं जातं? तर युनायटेड नेशन सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्स म्हणून, त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं ह्याचं मॅन्युअल आहे. जगभर हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी युनायटेड नेशन सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्स मोजलं जातं. त्याच्यामध्ये उत्पादन म्हणजे काय याचे 2-3 दिलेले आहेत. ते म्हणतात काही उत्पादन असं असतं की जे फार गरजेचं असतं पण त्याला आम्ही बाजारमूल्य देऊ शकत नाही. त्याला कारण आहे. उदाहरणार्थ ते म्हणतात की केअर इकॉनॉमी जी असते, म्हणजे घरामधलं जे काम होतं, घर स्वच्छ करणे, लहान मुलांची काळजी घेणे, घरातल्या वृद्धांची काळजी घेणे, घराची साफसफाई ठेवणे, स्वयंपाक करणे, ही सगळी केअर इकॉनॉमीमध्ये येते. आणि ही केअर इकॉनॉमी ही सगळ्या अर्थशास्त्रांच्या, कोणतरी जन्म द्यायला लागतो, त्याची दुपटी बिपटी बदलायला लागतात, त्याचे आजार पुणे काढायला लागतात, त्याला शाळेत न्यायला लागतं, ही सगळी रचना असल्याशिवाय ही प्रोडक्टिव्ह इकॉनॉमी तयारच होत नाही. त्यामुळे त्याच्यामागे ही सगळी जी रिप्रोडक्टिव्ह इकॉनॉमी असते याला केअर इकॉनॉमी म्हणतात. आणि युनायटेड स्टेट्स म्हणजे जे सिस्टम नॅशनल अकाउंट्स म्हणतं की हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे, पण दुर्दैवाने आम्ही याला बाजारमूल्य लावू शकत नाही. का लावू शकत नाही? तर एखादी गोष्ट जर इकॉनॉमिकली रिम्युनरेटिव्ह वर्क म्हणाला, म्हणजे उदाहरणार्थ मी एखाद्या शेतावर 10 तास काम केलं, मग काम केलं तर त्यातनं काय उत्पन्न झालं? बाबा मी विहीर खोदली तर मला त्याचा किती मोबदला मिळाला? एवढा मिळाला. मी त्याचं काय केलं? हे दोन्ही साईडनी अकाउंट्स दाखवायला लागतात ना. जर
बरंचसं जे केअर काम आहे त्याला बाजारमूल्य खरं तर मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे एक जुली स्मिथ म्हणून फेमिनिस्ट अर्थतज्ञ आहेत, त्यांनी विचार केला की ऑस्ट्रेलियामध्ये ब्रेस्ट मिल्क जे आहे, आईचं दूध जे आहे, हे आईचं दूध तर खूप मौल्यवान रिसोर्स आहे आणि मुलांना वाढवणं, पाजणं, अंगावर पाजणं, मोठं करणं हे काम आहे, कारण त्यातनं पुढे एक सक्षम पिढी तयार होते. मग ह्याचं बाजारमूल्य किती असेल? आणि ईबेवर वगैरे काही आईचं दूध वगैरे मिळतं असं ऑप्शन म्हणून त्यांनी शोधून काढलं. त्यांना असं लक्षात आलं की केवळ आईच्या दुधाचं ऑस्ट्रेलियामधलं एका वर्षाचं मूल्य 210 कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर आहे. किंवा युनायटेड किंगडममध्ये आता ही सगळी केअर इकॉनॉमी किती आहे, तर एकूण अर्थव्यवस्था 60% आहे, हे लक्षात आलं. किंवा भारतामध्ये, पंजाबमध्ये जो अभ्यास झाला आहे की ही सगळी जी केअर इकॉनॉमी आहे, महिला सगळ्या कामं करतात, ती किती आहे, तर ती 35% आहे एकूण अर्थव्यवस्थेच्या. म्हणजे खूप मोठा हा सेक्टर आहे. पण या सेक्टरना तांत्रिक कारणामुळे आम्ही बाजारमूल्य देऊ शकत नाही. उदाहरणार्थ, मुलाला पाजणे अंगावर, याला जर मी बाजारमूल्य दिलं तर मग मला त्याला काहीतरी व्हॅल्यू दाखवायला लागेल, मग त्याचं काहीतरी रिटर्न आईला दाखवायला लागेल, मग त्या आईला एक उत्पन्न दाखवायला लागेल, म्हणजे माझ्या सगळ्याच गरीब बायकांना मला भरपूर पैसे मिळाले असं दाखवायला लागेल कागदोपत्री. आणि मग माझं सगळं अर्थव्यवस्थेचं मॅनेजमेंट, माझी GDPची संकल्पना वगैरे, या सगळ्या संकल्पना मोडीत निघतील. आणि म्हणून सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्समध्ये स्पष्ट लिहिलं आहे पहिल्या 10 पानातच की GDP याचा उपयोग फक्त अर्थव्यवस्थेच्या मॅनेजमेंटसाठी करायचा असतो, त्याचा मानवी कल्याणाशी सुतराम संबंध नाही. हे सगळे मानवी कल्याणाशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आहेत, पण आम्हाला GDPचा वापर फक्त अर्थव्यवस्थेचं मॅनेजमेंट आणि व्यवस्थापन करायचं असल्यामुळे आम्ही या गोष्टी धरू शकत नाही. पण हे काम नाही असं कृपया समजू नका. तर सर्वात महत्त्वाचा भाग, आणि या मुद्द्याकडे मी पुन्हा वळणार आहे, कारण हा आपल्या देशाच्या दृष्टीने कामाचा आपण कसा विचार करतो हे खूप कळीचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो भाग येतो, म्हणून भारत सरकार जेव्हा लोक काम करतात तेव्हा मोजतात, तेव्हा काही जणांना म्हणतात की विदिन द लेबर फोर्स आणि आउटसाईड द लेबर फोर्स. म्हणजे महिलांच्या लेबर फोर्स विषयीची चर्चा आज सुरू आहे. भारत सरकारचं असं म्हणणं आहे की आमच्या देशामध्ये 100 महिला असतील 15 ते 60 या वयोगटातल्या, ज्या काम करण्यासाठी सक्षम आहेत, त्यातल्या फक्त 24%च काम करतात किंवा काम शोधतायत. बाकीच्या सगळ्या 76% काम करतच नाहीत, त्या आउट ऑफ लेबर फोर्स आहेत. आणि म्हणून भारत सरकारचा खूप मोठा प्रयत्न असतो की लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट वाढवायचा, म्हणजे महिलांना या कामात घेऊन यायचं. पण आम्ही जेव्हा बारकाईने आकडेवारी बघितली, भारत सरकार एक टाईम यूज सर्वे आणतं. म्हणजे 2019 सालचा टाईम यूज सर्वे आहे की प्रत्येक एक मोठ्या प्रमाणात जवळ 1,00,000-1.5 लाख घरांमध्ये जातात आणि एका ठराविक दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून घरातले लोक 1-1 मिनिटाचं काय करतात त्याचा हिशेब लावतात. मग ह्यात कामाच्या ठिकाणी किती वेळ घालवतात, घरामध्ये गाणी ऐकण्यात किती वेळ घालवतात, स्वयंपाक करण्यात किती वेळ घालवतात, कपडे धुण्यात किती वेळ घालवतात, घरातल्या प्राण्यांची देखभाल करण्यात किती वेळ घालवतात, मुलांना शाळेत सोडण्यात किती वेळ घालवतात. हे जेव्हा आम्ही बघितलं या आकडेवारी, किती वेळ झोपतात, किती वेळ स्वतःची काळजी घेण्यात, तेव्हा आम्हाला सगळीकडे असं दिसून आलं की ज्या राज्यांमध्ये महिला लेबर फोर्समध्ये नाही आहेत कागदोपत्री, त्या इतकं काम करतायत की त्यांची पुरेशी झोप होत नाही. पुरुषांपेक्षा त्या कमी झोपत आहेत, त्यांना स्वतःची काळजी घ्यायलाही पुरेसा स्पेस मिळत नाही. त्यामुळे आपण जेव्हा काम करत नाही आहेत म्हणतो, आउट ऑफ लेबर फोर्स म्हणतो, तेव्हा आपण नक्की त्या करतायत काय, त्यांना घरात खरंच वेळ आहे का त्या महिलांना हे करण्यासाठी. म्हणजे या महिलांनी घरातलं कामही करावं सगळं आणि आमच्याबरोबर सोयाबीन खुरपणीला यावं, खरंच वास्तविक अपेक्षा आहे का त्या बाईत, हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि दुर्दैवाने तो परत पॉलिसी डिस्कोर्समध्ये येत नाही आहे आणि याचा मोठा दुष्परिणाम होतो. म्हणजे लान्सेट नावाचं एक मासिक आहे, या लान्सेटने 2017 साली एक लेख लिहिला. त्याने जगभरच्या महिलांच्या आत्महत्यांचा अभ्यास केला आणि त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की जगभर जेवढ्या महिला आत्महत्या करतात त्यातल्या 36% महिला भारतीय महिला असतात आणि त्या गृहिणी असतात. आणि त्या प्रामुख्याने घरातल्या कामाचा तणाव आणि त्याचं घरात न होणारं मूल्य याच्यातनं आलेल्या डिप्रेशनमुळे, यातनं येणाऱ्या मानसिक आजारामुळे त्या आत्महत्या करतात. त्यामुळे भारत सरकार जेव्हा म्हणतं की आमच्या फक्त 24% किंवा 25% महिलाच लेबर फोर्समध्ये आहेत आणि बाकीचे लेबर फोर्सच्या बाहेर आहेत आणि त्यांना आम्हाला लेबर फोर्समध्ये आणायचं आहे, इवन या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये ही आकडेवारी आहे, हे वाक्य आहे, तर ह्याचा नीट विचार झाला पाहिजे. आणि हे खरंच असं करणं आपल्याला महिलांच्या हिताचं आहे का, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे.
दुसरं, ज्या महिला लेबर फोर्समध्ये आहेत किंवा जे लोक लेबर फोर्समध्ये आहेत त्यात 4 प्रकारचे लोक असतात. पहिले जे असतात ते ओन अकाउंट एंटरप्राइजवाले असतात, म्हणजे स्वतः छोटे छोटे उद्योग करणारे. महाराष्ट्रात बघायचं झालं, परत एक महिलांचं उदाहरण देतो. महाराष्ट्रामध्ये साधारण ज्या 24-25% महिला लेबर फोर्समध्ये आहेत त्यातले 30% महिला ओन अकाउंट एंटरप्राइजमध्ये, म्हणजे त्या स्वतःचे छोटे छोटे उद्योग करतात, भाजी विकतात, काय करतात वगैरे वगैरे. नंतर अजून 30, आणि त्यांचं महिन्याचं उत्पन्न साधारण 12,000 रुपये आहे. आणि इन्फ्लेशनसाठी जर ॲडजस्ट केलं तर गेल्या 5 वर्ष ते घटतंच आहे, म्हणजे त्यांना ॲक्च्युली मिळणारे पैसे कमी होत आहेत. आणि हे परत मी म्हणत नाही, यावेळी इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये आकडेवारी. त्यानंतर दुसरा जो वर्ग आहे काम करणाऱ्यांचा, त्याला अनपेड फॅमिली वर्कर्स म्हणतात. ही एक मोठी विनोदी गोष्ट आहे. अनपेड फॅमिली वर्कर हा एम्प्लॉईड असतो आपल्याकडे. अनपेड फॅमिली वर्कर म्हणजे कोण? तर एनीबडी, आपल्याकडे वर्करची डेफिनेशन काय, की जो कोणी कुठल्याही आर्थिक मोबदला ज्या व्यवहारात मिळतो, ज्या ॲक्टिव्हिटी मिळतो, त्या ॲक्टिव्हिटीला हातभार लावत असेल, त्याला स्वतःला पगार मिळावा असं नाही, त्या ॲक्टिव्हिटीला जर हातभार लावत असेल तर त्याला आपण वर्कर म्हणतो. महाराष्ट्रामधल्या 40% महिला या अशा अनपेड फॅमिली वर्कर आहेत, म्हणजे त्यांना काम करायला लागतं, त्यांना पैसे मिळत नाहीत. उदाहरण देतो. समजा एखादा माणूस असेल, त्याच्या घराच्या असं घराबाहेर घराच्या पडवीमध्ये समजा गोळ्या बिस्किटचं दुकान असेल, आणि त्याच्या बायकोने रोज सकाळी त्याचे झाडू बिडू मारला, त्याच्यामध्ये ते लेजच्या पिशव्या झाडून स्वच्छ केल्या, तर शी इज कॉन्ट्रीब्युटिंग टू ॲन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणून. पण तिला स्वतःला पगार मिळत नाही, म्हणून ती होते अनपेड फॅमिली वर्कर, ती परत एम्प्लॉईडमध्ये येते. तर जवळजवळ 40% महिला अशा आहेत, त्यांना 1 रुपया पण पगार मिळत नाही. नंतर अजून 30% महिला ज्या कॅज्युअल वर्कर आहेत. आणि कॅज्युअल वर्कर, महाराष्ट्रातल्या महिलांची परिस्थिती वाईट आहे. महाराष्ट्रातल्या महिलांचं सरासरी कॅज्युअल अर्निंग्स ही 240 रुपये. काही ठिकाणी 500 रुपये मला मान्य आहे, काही ठिकाणी 200 रुपयेचं. आमच्या सातारा जिल्ह्यात आज या क्षणी हजेरी 300 रुपये आहे. सरासरी काढली भारत सरकारच्या आकडेवारीप्रमाणे ती 249 रुपये येते. आणि भारतातल्या आसाम, ओडिसा, बिहार या सगळ्या राज्यांमध्ये सुद्धा महिलांची ही जी हजेरी आहे त्याचा दर आपल्यापेक्षा जास्त आहे. आणि परत महागाईसाठी जर ॲडजस्ट केलं तर पुन्हा आपल्याला असं दिसतंय की हा ॲक्च्युली याची जी वास्तव किंमत आहे महागाईचा भाग काढला तर हे अर्निंगसुद्धा घटतं आहे. आणि चौथा जो शेवटचा गट आहे, फक्त 9% महिला या सॅलरीड वर्कर्स आहेत, त्यांना महिन्याला पगार मिळतो. त्यातल्या बहुतांशी सुद्धा घरकामाला काम करणाऱ्या किंवा कुठेतरी रिसेप्शनिस्ट वगैरे अशा स्वरूपाच्या आहेत. त्यांचा सरासरी पगार महिन्याला 12,000 ते 13,000 रुपये आहे. म्हणजे सर्वसाधारण ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या महिलेला 12-13 हजार रुपये पगार, काम करणाऱ्या पुरुषाला साधारण 20-1 हजार रुपये. पण त्याच्यामध्ये जातीचे लेवल आहे. म्हणजे सर्वात वाईट परिस्थिती कोणाची आहे? दलित शेतमजूर महिला ग्रामीण भागातली. तर याच्यामध्ये परत जातीचे लेयर आहेत. त्यामुळे आपल्याकडे आज ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राच्या पर्चेसिंग पॉवरच कमी आहे. आज नाही आहे आपल्याकडे क्रयक्षमता विकत घेण्याची. आणि क्रयक्षमता जर कमी असेल तर साहजिकच गुंतवणूक होत नाही. आणि गुंतवणूक होत असल्यामुळे आपल्याकडे जो रोजगार तयार होतो आहे हा अशा तऱ्हेचा अत्यंत इनसेक्युअर रोजगार आपल्याकडे तयार होतो आहे. या रोजगारामधनं असं लाईफ लाँग आपल्याला काय मिळत नाही. यातनं आपल्याला मार्ग काढण्याची गरज आहे. आणि यातनं मार्ग आपल्याला कसा काढता येईल? एक तर आपण मगाशी जे म्हणालो की हे छोटे छोटे उद्योग जे आहेत त्यांची क्षमता वृद्धी करणे, शेतीमध्ये जी धोरणात्मक चौकट आपल्याला बांधायला पाहिजे त्या धोरणात्मक चौकटीचा नीट विचार करणे, त्याच्याचबरोबर अत्यंत छोटे जे उद्योग आहेत त्या छोट्याच्या उद्योगांना आपल्याला कर्ज कसं पुरवता येईल, त्यांना इतर जी टेक्नॉलॉजी आहे ती कशी पुरवता येईल, त्यांची इतर क्षमता वृद्धी आपल्याला कशी करता येईल हे करणं आवश्यक आहे. आणि हे करणं सहज शक्य आहे. आपल्याकडे काहीतरी एक मानसिकता जी आहे ना, म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो. मी साधारण 4-5 वर्षापूर्वी गडचिरोली भागात फिरत होतो. भामरागड हा जो भाग आहे गडचिरोलीचा, हा महाराष्ट्रातला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा नक्षलग्रस्त भाग आहे. आणि या नक्षलग्रस्त भागामध्ये भयंकर गरिबी आहे वगैरे. पण मला ते लक्षात आलं की अरे या भागात मोहाची झाडं तर खूप आहेत. आणि मोहाची झाडं इतकी आहेत की साधारण भामरागड आणि एटापल्ली या 2 फॉरेस्ट सर्कलमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या डेटाप्रमाणे साधारण 1.5 लाख मेट्रिक टन मोहाची फुलं होतात. 1.5 लाख मेट्रिक टन. कधी? 4 महिन्यामध्ये.
आणि म्हटलं हे फुलं होतात त्याचं करतात काय पुढं. मी लोकांना विचारायला सुरुवात केली, अरे काय करता तुम्ही? ते म्हणलं नाही साहेब, आम्ही थोडी गोळा करतो, जास्त गोळा करत नाही, आम्हाला देवाला पूजा बिजा मोहा बिया गाळायला लागते, तेवढ्यापुरती आम्ही गोळा करतो, पूजेला वगैरे दारू लागते तेवढ्यापुरती. आणि मग नाहीतर काय बाहेरनं कोणी येतात व्यापारी छत्तीसगडमधले वगैरे थोडे आमच्याकडनं घेऊन जातात, आम्ही काही जास्त गोळा करण्याच्या भानगडीत पडत. म्हटलं का रे बाबांनो, किती रुपयाला घेऊन जातात? त्यामुळे 20-25 रुपयाला काहीतरी घेऊन जातात. म्हटलं हे मोहाचं नक्की आपण शोधून काढूया, जातो कुठं म्हणून. म्हणून मी मग लगेच असा गमछा बिमछा घालून 5-6 आदिवासी पोरांना म्हटलं की आपण आता मोहाचे व्यापारी. म्हणून आम्ही त्या पोरांच्या मागे मागे ते जे आधी जे व्यापारी यायचे भामरागडमध्ये, ते काय करतात, ते भामरागडमधून असे जंगलातनं उतरून डोंगरातनं उतरून छत्तीसगडमध्ये जातात आणि छत्तीसगडच्या सीमेवरची दुकान जे गावं आहेत करकेली वगैरे, तिथे आणून हा मोहा विकायला सुरुवात करतात. इथली 20 रुपये किलोचं तिथे 22-23-24 रुपये किलो, 23-24 रुपये किलो. तिकडनं तो मोहा थोडे मोठे व्यापारी गोळा करतात आणि धमतरी वगैरे सारख्या ठिकाणी मोठे मोठे डेपो आहेत, तिथे गेल्यावर आपल्याला मोहाचा स्केल दिसायला लागतो, असे मोहाचे डोंगर दिसायला लागतात मोठे मोठे. आणि तिथे गेल्यावर त्याचा रेट साधारण 35 रुपयापर्यंत होतो, 35-40. आम्ही तिथे गेल्यावर मग थोडंसं आम्हाला लोक माहिती देण्यात, मग आम्ही थोडं खोटं सांगायला सुरुवात केली की आम्ही मोहा के बडे व्यापारी आहे, आमच्या पुढे 50 टन मोहा आहे, तुमच्याकडे द्यायचा आहे वगैरे, असा लेंगा गमछा बिमछा घालून जायचो मी तिथं. मग आम्हाला तिथनं कळलं की हा मोहा इथनं जातो रायपूरला. मग रायपूरला गेलो तर रायपूरला तिथं काहीतरी डोळेच फिरले माझे. तिथे प्रचंड मोठी गोडाऊन आहे, 15-15 हजार मेट्रिक टनचं एक एक गोडाऊन आहे. आणि त्या गोडाऊनमध्ये येईपर्यंत तो मोहा होतो 45 रुपये किलो. आणि 45 रुपये किलो, नुसतं 45 रुपये किलो होत नाही, तो गोडाऊनवाला कमिशन एजंट म्हणून पण काम करतो कोल्ड स्टोरेजमध्ये. त्याच्याकडे मोहा ठेवायचा आणि मग लग्नाचा सीझन सुरू झाला मे जून जुलैमध्ये की मोहाचा रेट वाढतो, कारण भारतभर दारू बनते इथल्या मोहाची, आणि तो साधारण 60-65 रुपयापर्यंत जातो. मी त्या व्यापाऱ्याला म्हटलं की अरे तू इथे 45 रुपयाने मोहा घेतोयस, आमच्या गावामध्ये तो 20 रुपयाला मिळतो, तू आमच्या गावामध्ये का नाही कलेक्ट करत? तो म्हटला साहेब माझे 15,000 मेट्रिक टनचं एक गोडाऊन आहे, मी तुमच्या गावामधनं कोणाकडनं 5 किलो 10 किलो 25 किलो गोळा केलं तर माझा धंदा कधी व्हायचा? मी त्याला म्हटलं मी गोळा करतो, तू घेशील का? तो म्हटलं घेतो मी. म्हटलं अरे वा उत्तम आहे, आपल्याकडे 20 रुपयाला, हा 45 रुपयाला घेतो, फार चांगलं आहे. आम्ही गावात गेलो, मिटिंगा घेतल्या सगळ्या ग्रामसभांच्या वगैरे, आणि म्हणलो की आपण 15-20 टन मोहा गोळा करून बघूया काय होतं. तोपर्यंत आदिवासी विकास महामंडळ आहे, त्याचं काम आहे खरं तरी मोहा विकणे वगैरे. त्याचे एक मॅनेजिंग डायरेक्टर होते, चांगले होते बिचारे, ते तेवढे IIM वगैरेमध्ये आले होते आणि त्यांना आमची स्कीम आवडली की आपण आदिवासींना, आमच्या अर्थशास्त्र भाषेत आर्बिट्राज म्हणतात, म्हणजे कमी पैशात विकत घेणे आणि महाग विकणे. तर तुम्ही मोहाचा आर्बिट्राज करता, आदिवासींना पैसे मिळवून देणार वगैरे, उत्तम आहे. तुम्ही असं करा, आमचे ट्रक आहेत आदिवासी विकास महामंडळाचे गडचिरोलीला, ते ट्रक देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जेव्हा रायपूरला मोहा घेऊन जायचा असेल त्या ट्रकामधनं घेऊन जा. आम्ही आपलं भामरागडमध्ये बसलो आहे, रायपूरमध्ये रेट किती आहे 45-46 झाल्यावर आम्ही गडचिरोलीला गेलो आणि आदिवासी विकास महामंडळाला म्हटलं की साहेब ते आम्हाला ट्रक द्या, आता आम्हाला ते तुमच्या साहेबांनी सांगितलं आहे ते आता आम्हाला ट्रक द्या, आम्ही घेऊन जातो, विकतो तिथे. त्यामुळे साहेबांनी सांगितलं असेल पण आम्ही तुम्हाला ट्रक देऊ शकत नाही. म्हटलं का रे बाबांनो ट्रक देऊ शकत नाही? ते म्हणले काय आहे, मोहा हा 1948चा एक बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये मोहा हा इंटॉक्सिकंट आहे, कारण मोहाची दारू बनते, आणि त्याच्यामुळे त्याच्या मोहाच्या गोळा करण्यावर बंदी आहे, ट्रान्सपोर्टवर बंदी आहे, स्टोरेजवर बंदी आहे, सगळ्यासाठी तुम्हाला वेगवेगळे लायसन काढायला लागते. मग काय करूया? ते म्हणले नाही तुम्ही एक्साईज डिपार्टमेंटकडे जा, त्यांच्याकडनं एक तुम्हाला ट्रान्सपोर्ट परमिट मिळेल, त्यांनी दिलं तर आम्ही तुम्हाला ट्रक देऊ. म्हणलं एक्साईज डिपार्टमेंटचं ऑफिस कुठे? ते म्हणजे शेजारच्या बिल्डिंगमध्ये. आम्ही शेजारच्या बिल्डिंगमध्ये गेलो. एक्साईजवाल्यानं म्हटलं की बाबांनो ते आम्हाला ट्रान्सपोर्ट परमिट द्या. ते म्हणले आम्ही ते देणं बंद केलं आहे. म्हटलं का बंद केलं? कारण म्हणले वनहक्क कायदा आला ना. आता वनहक्क कायदा आल्यानंतर हे मोहा जे आहे ते मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस आहे, ते आदिवासींना हक्क आहे, त्यामुळे आम्ही आदिवासींना ट्रान्सपोर्ट परमिट मागू शकत नाही. मग म्हटलं घेऊन जाऊ का आम्ही मोहा? नाही म्हणले, बॉम्बे प्रोहिबिशन आहे त्यामुळे घेऊनही जाऊ शकत नाही. म्हणलं मग तुम्ही काय तो मार्ग कसा काढला? तर म्हणलं आम्ही सोपा आहे, आम्ही GR काढला आहे. म्हणले त्या GRमध्ये असे लिहिले की आदिवासी किती मोहा कुठेही घेऊन जाऊ शकतात फॉर नॉन कमर्शियल पर्पजेस, विकायचा नाही. म्हणलं अरे पण आम्हाला विकायचं आहे, काय करू? ते म्हणलं आम्हाला काही शक्य नाही, तुम्हाला ट्रान्सपोर्ट परमिट. म्हणलं तुमच्या गडचिरोली जिल्ह्यात तुम्ही कोणाला दिले असतील ना आत्तापर्यंत ट्रान्सपोर्ट परमिट? ते म्हणले 13 लोकांना ट्रान्सपोर्ट परमिट दिलेत. मी म्हणलं कोण आहेत? त्यातला एक म्हणला तो एक खाजगी व्यापारी आहे, 12 ट्रान्सपोर्ट परमिट आदिवासी विकास विभागाकडेच आहेत.
आम्ही पुन्हा आदिवासी विकास शेजारच्या बिल्डिंगमध्ये अहो म्हणले ट्रक तुमचे ट्रान्सपोर्ट परमिट तुमच्याकडे आहे आणि तुम्ही आम्हाला तुमच्या साहेबांची इच्छा आहे आम्ही घेऊन जावं म्हणून आता द्या आम्हाला. ते म्हणले नाही आम्ही देऊ शकत. म्हटलं का नाही देऊ शकत? कारण ते म्हणले आमचा ट्रान्सपोर्ट परमिट वापरायचा असेल तो आम्ही खरेदी केलेला मोह पाहिजे आणि तो आम्ही खरेदी करण्यासाठी आमचा किमान हमीभाव 19 रुपये आहे. मग म्हणलं तुम्ही आणि ते म्हणले की त्यापेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही ते खरेदी करणंच बंद करून टाकलं आहे. कारण मागे आम्ही भरपूर मोहा खरेदी केला पण मोहा नीट साठवलं नाही तर खराब होतो. आमचं कोट्यवधी रुपये बुडले आम्ही बंदच करून टाकलं ते खरेदी करणं. म्हणलं अरे ट्रक मग करू काय? मग शेवटी तो 13वा माणूस पकडला आम्ही. त्याने आमचा मोहा 44 रुपयाला खरेदी केला आणि पुढे जाऊन त्याने तो विकला. आमच्या आदिवासींना किलोला 25 रुपये. पण कल्पना करा 10-15 मेट्रिक टनवर आम्हाला किलोला 25 रुपये मिळाले ॲडिशनल. 1.5 लाख मेट्रिक टनवर जर गडचिरोलीमध्ये मोहाची किंमत 25 रुपयाला प्रत्येक किलोवर 25 रुपये ॲडिशनल जर आले तर गडचिरोलीमध्ये किती पैसा येईल? मग आम्ही मागे लागलो ह्याच्यात. शासनाकडे जा. 2दा गेलो मी. पहिल्यांदा एक मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये गेलो. तिथे एक्साईज ऑफिस कमिशनर होते. त्यांना म्हटले साहेब हे मोहा तुम्ही आणि तो जो बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट आहे त्यात म्हणजे असं लिहिलं आहे की फक्त एका गॅझेट नोटिफिकेशन यातनं बाहेर काढू शकता. म्हटलं बाहेर काढा. गडचिरोलीमध्ये मोहाचा व्यापार वाढेल. हे सगळे रायपूरमध्ये वगैरे गोडाऊन सगळे गडचिरोलीमध्ये येतील. मोहाबरोबर तुमचं आमचूर बिमचूर जे सगळं विकतं. गडचिरोली हे एक मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसचं एक मोठं वनोत्पादनाचं एक मोठं हब होईल. गुंतवणूक येईल, गोडाऊन येतील, वाहतूक येईल आणि तुमचा डेव्हलपमेंटचा प्रश्न सुटेल. पण ते म्हणायचे का हां मग एक्साईज कमिशनरकडे जावं. मग ते सरकार बदललं, परत नवीन सरकार आलं, परत ते पडलं, परत तिसरं आलं. मग शेवटी एक्साईज कमिशनरने मला एकदा बोलवून सांगितलं की साहेब हे करणं शक्य नाही. म्हटलं का शक्य नाही? ते म्हणले त्याचं काय माहिती आहे का, तुम्ही हे मोहाचं मार्केट खुलं केलं ना की सगळे लोक मोहाची दारू गाळून प्यायला सुरुवात करतात. म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अहो ते म्हणले मग आमची देशी दारूची कोण विकत घेणार आणि त्याच्यामधनं राज्याचं महसुलाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होईल. म्हणजे राज्य शासनाचं महसुलाचं नुकसान होऊ नये, राज्य शासनाकडे दुसरे कुठले उत्पादनाचे स्रोत नाहीत म्हणून त्या आदिवासींनी त्याचा मोहा विकायचा नाही. हळूहळू प्रयत्न करत आता थोडासा तो नियम स्लाईड बदललेला आहे. पण अत्यंत छोटीशी गोष्ट आहे. गॅझेट नोटिफिकेशन फक्त काढून टाकायचं आहे कागदामधनं आणि व्यवस्थित शासनाचीच वंदन योजना आहे. त्यातनं गोडाऊन इस्टॅब्लिश करायचे आहेत. आदिवासींच्याच कोऑपरेटिव्ह बंद करायचं आहे. फार मोठा फरक होऊ शकेल, ग्रोथ खालनं येऊ शकेल. पण आपण या लहान छोट्या गोष्टींचा विचारच करत नाही. आपल्या डोक्यात एक चिप बसली म्हणजे मोठे प्रोजेक्ट्स आले तरच आपला विकास होतो, मोठे कारखाने आले तरच आपला विकास होतो आणि आपल्याकडे आपल्या प्रश्नांवर उत्तरं नाही आहेत. याचा पुन्हा मुळापासून फेरविचार करण्याची गरज आहे. याचा जर आपण फेरविचार केला नाही तर आपण म्हातारे तर होऊच, पण म्हातारे होऊ तेव्हा गरीबही असू. आणि गरीब म्हाताऱ्याला या देशामध्ये कोणीही विचारत नाही, जगामध्ये कोणीही विचारत नाही, विश्वगुरू वगैरे सोडून द्या. तर त्यामुळे आपण आपल्या धोरणात्मक चौकटीचा पुन्हा नीट विचार करण्याची अत्यंत अर्जंटली गरज आहे. हे मी सगळीकडे मला कोणी संधी दिली की मांडत असतो आणि आपल्या देवगिरी महाविद्यालयाने मला संधी दिली आपल्या पुढे बोलायची. याच्याबद्दल मी खरंच आभारी आहे. देवगिरी कॉलेजचा खूप मोठा रोल आपल्या मराठवाड्याच्या सगळ्याच शैक्षणिक क्रांतीमध्ये आहे आणि म्हणून या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी मिळाली याचा मला मनापासून अभिमान आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. महाराष्ट्राचा बेरोजगारनामा याचा पंचनामा आपण अतिशय सविस्तर असा ठेवला. बेरोजगारीतून रोजगाराची क्रयशक्ती कमी, दारिद्र्य कमी, मागणी कमी, गुंतवणूक, विकासाच्या संदर्भात आपण मानवी श्रमशक्तीचे महत्त्व पटवून दिलं. त्यामध्ये स्त्री आणि आदिवासीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. त्या आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर DS काटे सर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर शशिकुमार चौधरी सर यांनी उपस्थिती दर्शविली, आमचा उत्साह वाढविला, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सदस्य माननीय त्र्यंबक गोपात्रीकर, हर्षे अण्णा यांनी उपस्थिती यांचे आभार मानतो. जयदेव डोळे सर, श्रीराम जाधव सर, कुटे कुंडली कातकरे सर, नागे सर, देसारडा सर, प्राचार्य राम चव्हाण सर, राजेश करपे सर यांचे सर्वांचे आभार मानतो. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर अशोक तेजंकर सर, समन्वयक
व उपप्राचार्य गणेश मोहिते सर, उपप्राचार्य रवी पाटील सर, उपप्राचार्य अपर्णा तावरे मॅडम, नंदकुमार गायकवाड सर, सुरेश लिपाणे सर, विजय नलावडे सर, सर्वांचे संयोजन समितीच्या वतीने आभार मानतो. उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मानतो आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.